नमस्कार मंडळी. आपण नेहमीप्रमाणे लवकरात लवकर वेळेवर कार्यक्रम सुरू करायचा प्रयत्न करतोय. पाहुण्यांची ओळख स्मिता पाध्ये करून देईल. नमस्कार. उपस्थित मान्यवर, कार्यवाह आणि आपले सदस्य सर्वांचे अंधेरी वाचन कट्ट्याच्या 45व्या कार्यक्रमामध्ये सर्वांचं स्वागत. आज आपला विषय आहे थोरले बाजीराव पेशवे. थोड्या काळासाठी पुढचे 1.5 ते 2 तास आपण वर्तमान भविष्य विसरू इतिहासात जाऊ. सर आपल्याला त्या वाटचालीत नेणारच आहेत. लहानपणापासूनच दर्या खोऱ्या किल्ले गडावर भटकणे हा त्यांचा छंद. इतिहासकार आणि दुर्ग अभ्यासक श्री बाबासाहेब पुरंदरे, गोनीदा, ठाण्याचे बेडेकर यांच्यासारखेच आणि अनेक इतिहास संशोधकांसोबत गेल्या 36 वर्षात जवळपास 300 पेक्षा जास्त किल्ले पादाक्रांत केलेले आहेत. शिक्षण आहे बी प्रोडक्शन इंजिनिअरिंग. पुढे जाऊन VIP क्लोथिंग लिमिटेडमध्ये DGM डेप्युटी जनरल मॅनेजर या पदावरून निवृत्ती झाली. त्यामुळे छंद जोपासायला त्यांना आणि छान वेळ मिळाला. त्याचाच उपरती म्हणून गिरीस्पंदन या नावाने पर्यटन संस्था स्थापन करून इतिहास, भूगोल, निसर्गाची डोळस पटकन व्हावी या हेतूने त्या माध्यमातून ऐतिहासिक स्थळांच्या सहली आयोजण्यास सुरुवात केली. याचाच पुढे परिणाम असा झाला की आपल्यापुरतं हे नॉलेज न ठेवता पुढे वाटचालीत असताना अनेक शाळा, महाविद्यालय, संस्थांमध्ये किल्ले भटकंती, शिवाजी महाराज यावर व्याख्याने, स्लाइड शो केले. आणि हा पसारा, ही माहिती, ही उपलब्धी आपल्यापुरती न ठेवता प्रत्येक माध्यमाचा उपयोग करून याचीच कारण म्हणजे त्यांनी लेखनही केलं. आणि मराठीतील 2 पुस्तके त्यांची प्रकाशित झालेली आहेत. मराठ्यांची स्फूर्ती तीर्थे आणि भटकंती मराठ्यांच्या धारा तीर्थांची अशी त्यांची 2 मराठी पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. महाराष्ट्र राज्याने त्यांच्या फोर्स 1 विशेष कमांडो पथकासाठी त्यांची विशेष व्याख्याने त्यांनी या पथकासाठी दिलेली आहेत. आणि त्यांचे विषय होते शिवरायांचे युद्ध नेतृत्व आणि सिंहगडाच्या छापा, गनिमी काव्याच्या लढाईचा उत्कृष्ट आविष्कार. आपल्यापुरतं आणि अजूनही पुढे नेण्यासाठी त्यांनी विविध गिरीभ्रमण संस्थांच्या माध्यमातून गडकोट अभ्यासवर्गही चालू केले. आणि शेकडोच्या संख्येने गिरिदुर्ग सहली, त्यातून किल्ल्यांचा अभ्यास, इतिहास, भूगोल आणि निसर्गाची ओळख तरुण पिढीला व्हावी या उद्देशाने हा उपक्रम त्यांचा सातत्याने अजूनही चालू आहे. मोडी लिपी ही आपण ऐकून आहोत, थोडी बहुत त्याची आपण माहिती घेतो. पण मोडी लिपी शिकावी, ती वाचता यावी हाही छंद त्यांनी जोपासला असून त्याचंही त्यांना ज्ञान आहे. इतिहासाबरोबरच खगोलशास्त्र या विषयाची त्यांना आवड आहे. विविध ठिकाणी शेकडोच्या संख्येत आकाश दर्शनाचे कार्यक्रमही ते स्लाइडद्वारे त्यांनी केलेले आहेत. बऱ्याच संस्थांमध्ये त्यांनी विलेपार्ले येथील जनसेवा समिती या संस्थेचे कार्यवाह म्हणून ते अनेक वर्ष काम पाहत आहेत. दूरचित्रवाणी व आकाशवाणी यावर या विषयांची संलग्न कार्यक्रमात मुलाखत व भाग घेण्याची संधी त्यांना मिळाली आहे. समाजाने या व्यक्तिमत्वाची दखल न घेणं हे म्हणजे आश्चर्यच आहे. त्याचीच पावती म्हणून 2022 गिरिमित्र गिरिभ्रमण संस्थात्मक कार्य सन्मान पुरस्कार, त्यानंतर सह्याद्री प्रतिष्ठान यांचा सह्याद्री विशेष गौरव पुरस्कार, आरंभ प्रतिष्ठान यांचा उत्कृष्ट सामाजिक कार्यकर्ता म्हणून पुरस्कार, तसेच खगोलशास्त्र व आकाश दर्शन यातील भरीव योगदानासाठी विलेपार्ले पूर्व येथील नववर्ष स्वागत समितीतर्फे समाजदूत म्हणून पुरस्कार करण्यात आलेले आहे.
असे हे अष्टपैलू बहुआयामी व्यक्तिमत्व जे आपल्या कट्ट्यावर याही पूर्वी त्यांनी भेट देऊन गेलेले आहेत. टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया शिल्पराज अरुण भिमये. नमस्कार. अंधेरी वाचन कट्टा या आपल्या संस्थेतर्फे आज या ठिकाणी आयोजित केलेल्या कार्यक्रमास थोरले बाजीराव पेशवे यांच्या संदर्भात बोलण्यासाठी मला या ठिकाणी आपण निमंत्रित केलं आहे. त्याबद्दल पाटील सर आणि आमचे पुरंदरे काका यांचा मी सर्वात प्रथम आभार मानतो आणि आजच्या विषयाला सुरुवात करतो. आज 10 ऑगस्ट आहे आणि चांगला योग आहे कारण 18 ऑगस्टला बाजीराव पेशव्यांची जन्मतिथी आहे आणि त्या पार्श्वभूमीवरच खरं म्हणजे हा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे. बाजीराव पेशवे यांच्यावरती बोलायचं फारसं कोणी बोलवत नाही, विषयाला निमंत्रण देत नाही. छत्रपती शिवाजी महाराज असो, संभाजी महाराज असो, मराठ्यांचं स्वातंत्र्य समर असो, असे अनेक विषय ठिकठिकाणी व्याख्यानाकरता बोलावतात मला. पण बाजीराव पेशव्यांवरती बोलण्यासाठी मुद्दामून पाचारण करणं ही एक थोडीशी मला आवडलेली गोष्ट आहे आणि ती ज्या सगळ्या आयोजकांनी केली त्याबद्दल मी त्यांचा सुरुवातीलाच आभार मानतो. विषयाला सुरुवात करताना आपल्याला बाजीराव पेशव्यांचा एकूण कारकीर्द सगळे आपल्याला बघायचे आणि 1 तास सव्वा तासाचा जो काही आपल्याला कालावधी आहे त्या कालावधीमध्ये शक्य तेवढं बाजीराव पेशव्यांच्याबद्दल जास्तीत जास्त आपल्याला माहिती करून घ्यायची. बाजीराव पेशव्यांचे अनेक गुण आहेत की जे सांगण्याकरता खरं म्हणजे एक अख्खा दिवस आपल्याला लागेल, परंतु त्यातही बाजीराव पेशव्यांचं जे युद्ध कौशल्य आहे त्या संदर्भात थोडंसं मी आपल्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि गंमत अशी आहे की आपल्याला आश्चर्य वाटेल की बाजीराव पेशवे हे छत्रपती शिवाजी महाराजांचे सर्वोत्तम शिष्य होते असं म्हटलं तर वापरू होणार नाही. मी कंपॅरिझन करत नाही, ते करणंही चुकीचं आहे कारण दोन्ही वेगवेगळ्या कालखंडात आहे, दोन्हीच्या वेळची परिस्थिती वेगवेगळी आहे. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी युद्धशास्त्राच्या मध्ये जे काही आयाम ज्याला आपण बेंचमार्क म्हणतो, जे बेंचमार्क घालून दिलेले आहे त्याचं तंतोतंत पालन पुढे प्रतापसुर्य बाजीराव पेशवे यांनी केलं असं आपल्याला लक्षात येतं. त्यामुळे मी थोडंसं आपण काय म्हणू सिमिलॅरिटीज म्हणून त्याला कंपॅरिझन न म्हणता सिमिलॅरिटीज त्यामध्ये मला थोडेसे सांगायचा प्रयत्न करणार आहे आणि आपण विषयाकडे सुरुवात करूया. आपल्याला सगळ्यांना माहिती छत्रपती शिवाजी महाराजांचं महत्त्व आपल्या इतिहासात काय आहे. महाराष्ट्राच्या किंवा भारतवर्षाच्या इतिहासात छत्रपती शिवाजी महाराजांना अनन्यसाधारण महत्त्व आहे कारण एका इतिहासाला भारताच्या इतिहासाला कलाटणी देण्याची सगळी क्षमता त्यांच्यात होती आणि त्यांनी ते हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. त्यामुळे खरं म्हणजे आपला सगळा इतिहास पूर्णपणे बदलून गेला. परकीय असो, धर्माचा आक्रमक असो आणि जुलमी राजसत्तेविरुद्ध संघर्ष करून सातत्याने संघर्ष करून 35 वर्षाच्या कालखंडात जनतेला जे हवं असं राज्य शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य आपण ज्याला म्हणतो ते निर्माण केलं आणि हिंदूंचं स्वतंत्र राज्य रायगडावरती निर्माण झालं. मराठ्यांच्या इतिहासात छत्रपती शिवाजी महाराजांचं स्थान काय आहे तुम्हाला माहितीच आहे, पण त्याच्या खालोखाल अभिमान धरावा असा एकमेव योद्धा म्हणजे आपले थोरले बाजीराव पेशवे. श्री छत्रपतींचे हे क्रमांकाने दुसरे हे पेशवे आहेत आणि म्हणूनच आपण त्यांना प्रतापी बाजीराव पेशवे सुद्धा असं म्हणतो. बाजीराव पेशवे केवळ महाराष्ट्रात नव्हे तर संबंध भारतवर्षात प्रसिद्ध आहेत, परंतु दुर्दैवाने आपण सर्व समाजाने त्यांच्यावर अन्याय केला असं मी मुद्दाम ठामपणे सांगतो. कारण त्यांचं जे कर्तृत्व आहे ज्या पद्धतीने लोकांसमोर यायला मिळालं ते लोकांसमोर आलं नाही. दुर्दैवाने जे समोर आलं ते फक्त बाजीराव मस्तानी त्याच्या संदर्भातले सिनेमा आणि सगळी नाचगाणी हेच फक्त लोकांना माहिती आहे, परंतु बाजीराव पेशव्यांचं कर्तृत्व दुर्दैवाने लोकांच्या समोर आलं नाही आणि त्याला कारण अनेक आहेत, ऑब्व्हियस आहेत, ती मला मुद्दाम इथे सांगण्याची गरज नाही. बाजीरावांसारखा असामान्य योद्धा आज वर्षात म्हणजे आपल्या भारतवर्षात छत्रपतींच्या नंतर झाला नाही आणि ते अलौकिक जेवढं युद्ध नेतृत्व त्यांचं होतं तेवढंच ते बुद्धिमान होते हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. बुद्धिमान असा सरसेनापती मराठ्यांचा हा त्या कालखंडात होऊन गेला. आपल्या सर्वच आयुष्यात किती वर्षाचं आयुष्य आहे? फक्त 40 वर्षाचं आयुष्य त्यांना लागतं. बघा म्हणजे थोर माणसं असतात त्यांना आयुष्यात खूप कमी लागतं. त्यांच्या डोळ्यासमोर खूप मोठे मोठे प्रोजेक्ट्स असतात, त्या मोठी मोठी ध्येय असतात. आपल्या शिवाजी महाराजांचं आपण
50 वर्षांचं आयुष्य आणि मग आपण म्हणतो अजून जर थोडे शिवाजी महाराज त्यांना आयुष्य लागलं असतं, असं झालं असतं, तसं झालं असतं. परंतु इतिहासात तशी गंमत आहे की जळतरला काही स्कोप नसतो. बाजीरावाचंही तसंच आहे, फक्त 40 वर्षांचं आयुष्य आणि त्यातही त्यांना बाजीराव पेशवेपद देणारे साधारण 20व्या वर्षी आणि पुढची 20 वर्ष त्यांनी मराठा साम्राज्यासाठी किंवा या हिंदवी स्वराज्याचा विस्तार करण्यासाठी जे काही कार्य केलं, ज्या काही लढ्या दिल्या, ज्या काही मोहिमा केल्या, त्याला इतिहासात कोण किती लढ्या केल्या असेल तर जवळजवळ 40 ते 41 लढ्या त्यांनी केल्या आणि त्या सर्व लढ्यामध्ये ते अपराजित राहिले. ते सगळ्यात महत्वाचं आहे. अपराजित योद्धा म्हणूनच त्याच्या इतिहासात नोंद आजपर्यंत झालेली आहे. आता ही युद्ध खेळताना त्यांनी अनेक डावपेच रचले. ते केवळ वैयक्तिक शौर्यावर नव्हे तर त्याला आपण ज्याला टीम बिल्डिंग म्हणतो ते टीम बिल्डिंग सुद्धा त्यांनी केलं. अनेक सरदारांना ते त्यावर उपास आणि त्यांच्या बरोबरीने त्यांनी हे सर्व जे काय मोठं यश संपादन केलं मराठा साम्राज्यासाठी ते त्याच्यात निर्माण झालं. स्वनिर्मित डावपेच जे डावपेच आखायचे ते स्वतः डिझाईन केलेले, त्याला इनोव्हेटिव्ह म्हणतात, असे स्वनिर्मित डावपेच आणि रणनीती ज्याला आपण स्ट्रॅटेजीज आणि टॅक्टिक्स म्हणतो इंग्रजीमध्ये, त्याचा उपयोग करून शत्रूला अगदी जेर करायचं, म्हणजे आधी त्याला दातीपूर्वक शरण आणायचं, असे डावपेच बाजीराव पेशव्यांनी आखले आणि ते यशस्वी करून दाखवले. हा खरं म्हणजे शिवाजी महाराजांनी जो वस्तुपाठ घालून दिला होता त्याच्या आधीच्या काळात, त्याचाच हा पुढचा टप्पा होता. परंतु त्याच्यात एक गुणात्मक फरक होता. शिवाजी महाराजांची जी सगळी युद्ध झाली ती तुम्ही पाहिली असेल की गनिमी काव्याच्याच पद्धतीने झाली. बाजीरावाने सुद्धा गनिमी काव्याचाच उपयोग केला. परंतु शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याचं युद्ध बहुतांश झालेली आहे ती सगळी युद्ध साधारणपणे 1670 सालापर्यंत आपण पाहिलं तर सह्याद्रीच्या आसपास झाले. म्हणजे सह्याद्रीचा उपयोग करून शिवछत्रपती गनिमी काव्याची लढाई केली. पुढे बाजीरावाच्या काळात गुणात्मक जो फरक दिसतो आपल्याला तो म्हणजे गनिमी काव्याचीच पद्धत, पण शिवाजी महाराजांचा जो काही गनिमी काव्याचे डावपेच आहे त्याला एक एक्सटेंडेड व्हर्जन म्हणू आपण, ते बाजीराव पेशव्यांनी आणलं आणि समोरासमोरच्या युद्धात, मैदानी युद्धात गनिमी काव्याचं तंत्र वापरून ते विकसित करून एक त्याचा नवीन वस्तुपाठ त्याला म्हणता येईल असा बाजीराव पेशव्यांनी घालून दिला. खुल्या मैदानात बाजीराव पेशव्यांचा हात धरणारा सरसेनापती नंतरच्या कालखंडात, शिवछत्रपतीच्या नंतरच्या कालखंडात कोणी झाला नाही असं आपण नक्कीच सांगतो. त्यांचं वागणं बोलणं हे साध्या सैनिकाप्रमाणे होतं. म्हणजे ते आपल्याला माहिती आहे की ते सगळ्या गोष्टी की बसल्या घोड्यावरती बसून ते कणस सोडून खात, घोड्यावरती बसून काय आपण झोप घेत, अशा पद्धतीचं अत्यंत साधं असं त्यांचं वर्तन होतं. एखाद्या रागड्या सैनिकाला शोभावं असं ते वर्तन आहे. म्हणून बाजीराव पेशवे त्यांच्या सैन्यात प्रसिद्ध होते की हा जो सेनापती आहे हा आपल्यासारखाच वागतो, आपल्यासारखाच बोलतो, आपल्यासारखाच खातो, अगदी भक्षण करण्यापर्यंत सुद्धा त्यांची तयारी होती. इतक्या एकरूप होणं म्हणतं आपल्या बरोबरच्या फॉलोअर्सच्या, असं जे बाजीरावाचं उदाहरण दिसतं अत्यंत साधे राहणे. आणि मी मगाशी म्हटलं की शिवाजी महाराज आणि बाजीरावांचे कुठेतरी साम्य दिसतात. त्याचं एक उदाहरण म्हणजे ज्या वेळेला शिवाजी महाराज दक्षिण दिल्लीला गेले होते कर्नाटकात, त्यावेळेला डच लोकांना ते भेटले होते आणि इंग्रज फ्रेंच लोकांना सुद्धा त्याची भेट झाली होती. त्यावेळेच्या लोकांनी शिवाजी महाराज एवढा राजा आहे हिंदवी स्वराज्याचा, महाराष्ट्रातून आलाय आणि मोठ्या मोहिमेवर आलाय तर ते कुठे राहतात, त्याचं काही म्हणून की अत्यंत साध्या अशा छोट्याशा प्रमुख राहतात. म्हणजे कुठेही बडेगाव नाही, काही नाही. त्याच्या उलट जेव्हा औरंगजेब या महाराष्ट्रात हे राज्य गिळायला आला तेव्हा त्याच्या शाही तंबूची वर्णन आपण वाचलं तर तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. त्यामुळे बाजीराव पेशवे आणि शिवाजी महाराज कुठेतरी साध्य दिसले. हे कसं करतात गनिमी काव्याची लढाई खेळायची असेल तर त्याच्याकरता तुम्हाला चपळता पाहिजे. त्याच्यानंतर काय आपण शत्रूला हुलकावण्या देण्याची गरज असते. त्यावेळेला हे सगळं करायचं तर तुमच्या हातबरोबर साधं सामान पाहिजे. मोठे मोठे तंबू घेऊन गेला तर त्याचा उपयोग नाही, तुफाना गेला मोठा तर त्याचा उपयोग नाही. घोडदौड करायचे, मोठ्या त्याला दौडी करायच्या, मजला मारायच्या तर त्याच्याकरता अत्यंत साधे राहणे आवश्यक आहे. साधं ज्याला म्हणतो अशा पद्धतीचं जीवन हे बाजीराव पेशवे जगत होते. बाजीराव पेशव्यांचा जर सगळा एकूण कॅव्हलरी म्हणतो आपल्याला, घोडदळ म्हणतो आणि त्याच्या साह्याने त्यांनी जी युद्ध केली ती सगळी पाहिल्यानंतर अनेक जाणकारांनी त्याला एक छान कवी दिले. बाजीराव ते म्हणतात की हेवनली बॉर्न कॅव्हलरी लीडर, म्हणजे स्वर्गातच ज्याला ही देणगी मिळालेली की तो घोडेदळाचा सेनापती आहे असं ईश्वर दत्त त्याला म्हणून अशी देणगी त्याला लाभली की ईश्वर दत्त सेनापती असं त्यांचं या सगळ्या लोकांनी केलेलं आहे. आणि हे सगळं मी वर्णन सांगतोय त्याचा अर्थ एकच आहे की बाजीराव एक साधा, ज्याला आपण सोल्जर जनरल, साधा माणूस सेनापती आहे, पण
आणि युद्ध नेतृत्वाची त्यांच्या सगळ्या या गुणांची तुलना करायची झाली तर आपण अनेक थोर सेनानींची करू शकतो. त्याच्यामध्ये नेपोलियन बोनापार्ट असतील किंवा चंगीज खान असेल, फ्रेडरिक द ग्रेट असेल, यांच्यासारख्या योद्ध्यांशी त्यांची तुलना होऊ शकेल इतकं त्यांचं महान कर्तृत्व आहे. दुर्दैवाने आपल्याला ते सांगितलं जातं. लष्करी कौशल्य ज्याला आपण म्हणतो त्या बेंचमार्कवर बाजीरावांची काही योग्यता तपासून घ्यायची झाली तर कोणी आजपर्यंत घेतली नाही. हे म्हणजे करते आणि त्या मगाशी म्हटलं त्याप्रमाणे आपल्याला फक्त आणि फक्त बाजीराव मस्तानी एवढंच आपल्या लक्षात राहतं. बाजीराव पेशव्यांचं हे पोर्ट्रेट तुम्ही पाहताय हे ओरिजिनल चित्र आहे आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल बाजीराव पेशव्यांचा जन्म आपल्या त्याचं आजोळ जे आहे ते बर्वे म्हणून आहे आणि सिन्नरच्या जवळ डुबेरे म्हणून गाव आहे. त्या गावामध्ये एक लाईन राहून गेले मला जरा रेफरन्स. त्या गावामध्ये बर्वे वाडा आहे गडी येते त्या ठिकाणी त्या देवघरातले चित्र आहे. आता ओरिजिनल पेंटिंग आहे त्यामुळे बाजीरावांचं चित्र आपल्याला इथे पाहायला मिळतंय. बाजीरावांची प्रशस्ती आहे. बाजीरावांवरती केशवसुतांनी काही काव्यपंक्ती रचल्या की ज्या सेल्फ एक्सप्लेनेटरी आहेत की त्या शिवाने भगवा झेंडा हिंदुस्थानी नाचविला निज राष्ट्राचे वैभव नेले एक सारखे भरतीला जिकडे तिकडे समशेरीची कीर्त आपुल्या गाजवली खूप शक्तीने कदर आपुली गनिमास त्या दामिया कुणी जनांची पाडक करून त्या धीराने गौरविले. आपल्या सगळ्यांना शिंदे होळकर पवार असे सगळे गुणीजन जे आहेत त्यांना ओळखून म्हणजे ज्याला आपण म्हणतो की सच्चा नेता ज्याला म्हणतो की जो आपल्या फॉलोअर्स मधनं त्यांची क्षमता योग्यता ओळखून त्यांना तशा प्रकारची जबाबदारी देणं हे जे आहे ते बाजीराव पेशव्यांनी केलं. गुणीजनांची पार्थ करून त्या धीराने गौरविले उत्साहाच्या वादे आपल्या तेजत्रयाचे चेतवले. काय आपण त्यांना त्यांच्याकडनं जास्तीत जास्त शौर्याचा पराक्रमाचा एक ज्याला एक वस्तुपाठ होईल अशा प्रकारे त्यांना प्रोत्साहन त्यात दिलं असं आपल्याला दिसतं. ती बाजीरावांची प्रशस्ती आहे. आपण पुढे जाऊया. आता मी त्यामुळे म्हटलं की जर तुम्हाला मी आता थोडक्यात सांगितलं त्याची जी स्लाईड आहे आणि वेगवान लढाईचा असा हा पुरस्कर्ता होता. गनिमी काव्याचे युद्ध आणि त्याला वेगवान चढाया आणि लढाई असं त्याला त्यांनी जोड दिली असं आपल्या लक्षात येतं. मगाशी म्हटलं की अजिंक्य योद्धा जे बाजीराव पेशवे आहेत त्यांची काही लोकांशी आपण मुद्दामून तुलना करू शकतो आणि ती तुलना करायची झालं तर इथे काही लोकांचं मुद्दामून ज्याला म्हणता येईल की आपल्याला पोर्ट्रेट्स पाहायला भेटतात. अलेक्झांडर द ग्रेट, जनरल पॅटल आपल्याला माहिती आहे दुसऱ्या युद्धात त्याने फार मोठा पराक्रम गाजवला. ज्युलियस सीझर ज्याच्या नावाने सीझर ज्युलियन कॅलेंडर ज्याला म्हणतो ती कालमापन पद्धती होती. चेंगीज खान आणि मियामोटो मुसाशी हा जॅपनीज योद्धा आहे. हा यांच्याशी आपल्याला थोडीशी त्याची तुलना करता येऊ शकते. जगाच्या इतिहासाने सगळे सेनानी अजरामर होऊन गेले आणि त्यांच्या युद्धनीतीचा विचार केला असता आणि करूनच मग त्यांची थोडीफार ही तुलना करता येते. कारण म्हणजे या ठिकाणी नेपोलियनचा फोटो नाहीये. नेपोलियनच्या बद्दल आज जर तुम्ही इतिहासात पाहिले तर अनेक ज्याला म्हणता येतील अशी लाखोच्या संख्येने पुस्तकं लिहिले. शिवाजी महाराजांचा विचार करता तर आपल्याकडे हार्डली हजारों पुस्तकं आज मिळणार नाही पण नेपोलियनची किती पुस्तकं आहेत. कारण त्यांचा योग्य अभिमान आणि इतिहासाचं ज्याला आपण म्हणून खरा इतिहास लिहिण्याची त्यांची जी पद्धत आहे डॉक्युमेंटेशन ती पाश्चात्य लोकांकडे दिसते. वॉटरलूच्या लढाईत खरं म्हणजे याचा पराभव झाला नेपोलियनचा पण तरी सुद्धा आज त्याला अजिंक्य योद्धा म्हणून जगात सगळीकडे मान्यता दिली जाते आणि आपणच आपल्या माणसाचं कौतुक करत नाही म्हणून जग करत नाही अशी परिस्थिती आहे. बाजूलाप्रमाणे जपानचा युद्ध जो मियामोटो होता हा जपानी युद्धनीती आणि तलवारबाजीत निपुण होता. कारण आपल्याला जॅपनीज लोक म्हटलं की तलवारबाजी त्याची आपल्याला सगळ्या सामुदायिक युद्धे आठवतात. हा अत्यंत तलवारबाजीत निपुण होता आणि तो पंचमहाभूतांच्यावर आधारित त्याची सगळी युद्ध पद्धती होती. आता इथे या सगळ्याकडे जाण्यापूर्वी आपल्याला एक युद्धशास्त्र आणि निसर्ग याचं एक आपण थोडंसं बघायला पाहिजे. जे अजिंक्य योद्धे असतात शिवाजी महाराजांचा आपण बरोबर आता हे 4-5 लोक सांगितले तुमच्या असं लक्षात येईल की ते जेव्हा लढाया करतात तेव्हा आता मला लढाई करायची आपण निघूया बाहेर असं करत नाही. ते युद्ध केव्हा खेळायचं त्याच्याकरता अनुकूल परिस्थिती आहे का, निसर्ग अनुकूल आहे का, आपली युद्धभूमी निवडणं हे सगळं विचार करतात. शिवाजी महाराजांचं उदाहरण येतं कारण ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की शिवाजी महाराजांनी बहुतांश युद्ध
त्यांच्या चॉईसची जी रणभूमी होती तिथे खेळले. प्रतापगडचं युद्ध झालं, त्यांचा सगळा जो काही भर होता तो गनिमीकावर होता आणि प्रतापगडचं जंगल, तिथल्या दऱ्याखोऱ्या, प्रतापगडचा किल्ला हे त्यांचं काय म्हणून बलस्थान होतं. आणि म्हणून तो वाईला तळ ठोकून बसलेल्या प्रताप अफजलखानाला त्यांनी काय म्हणून आपण पंताजी गोपीनाथांच्या मुळे त्यांच्या साह्याने त्यांनी आपल्याला सोयीस्कर अशा रणभूमी काढून त्याचा पुतळा काढला. त्यामुळे ह्या सगळ्या योद्ध्यांच्या आपण जर पाहिलं तो ते सर्वजण हे नेहमी युद्धशास्त्र जे आहे त्यांचं त्यांनी विकसित केलेलं आहे ते निसर्गावर अवलंबून असं लक्षात येतं. शिवाजी महाराजांचं आपण आता मी म्हटलं तर जॉग्राफी डिक्टेट स्ट्रॅटेजी आणि जॉग्राफी डिक्टेट हिस्ट्री. जगन्नाथ सरकार नावाचे एक आपल्याकडे इतिहासकार होऊन गेले. त्या जगन्नाथ सरकाराने मराठापेक्षा आपल्या भारतीयांच्या युद्धशास्त्रावरती पुस्तक लिहिलं आहे, कन्साइज हिस्ट्री ऑफ इंडिया, कन्साइज मिलिटरी हिस्ट्री ऑफ इंडिया नावाचं पुस्तक लिहिलं आहे. त्या पुस्तकातल्या एका चॅप्टरचं टायटल आहे की जॉग्राफी डिक्टेट स्ट्रॅटेजी. याचा अर्थ भूगोल म्हणा, निसर्ग म्हणा, हा एकूणच तिथल्या त्या राज्याच्या म्हणा, समाजकारण असेल, युद्धशास्त्र असेल आणि अनेक जे काही बाकीच्या गोष्टी असतात त्याच्यावरती परिणाम करतो. जॉग्राफी डिक्टेट स्ट्रॅटेजी. महाराष्ट्राचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा तुमच्या असं लक्षात येतं की जॉग्राफी नॉट ओनली डिक्टेट्स स्ट्रॅटेजी बट इट डिक्टेट्स हिस्ट्री ऑल्सो. त्याचं कारण तुम्ही नीट पहा की शिवाजी महाराजांचा सगळा इतिहास, हिंदवी स्वराज्याची स्थापना हे कशामुळे शक्य झालं? इथल्या भूगोलामुळे शक्य झालं. आपल्या भूगोलामुळे आपल्याला इतिहास गौरवशाली लाभला हे अत्यंत महत्वाचं लक्षण आहे. आणि तेच मी आता मी सांगितलं त्याप्रमाणे आपल्याला प्रतापगडच्या युद्धात आपल्याला पाहायला मिळतं. हा जो मियामोटो मुसाशी होता त्यांनी पंचमहाभूतावर आधारित अशी स्वतःची एक युद्धशैली त्यांनी निर्माण केली होती. नियमाच्या विरुद्ध आणि निसर्गाच्या विरुद्ध जाऊन जे जे युद्ध खेळायचा प्रयत्न केला त्यांचा सपशेल पराभव झाला हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. नेपोलियन हे मोठं उदाहरण आहे, त्याच्याकडे आपण नंतर येऊया. नेपोलियनचा जो पराभव झाला तो पराभव अत्यंत प्रचंड मोठा आहे. रशियात त्यांनी आपलं सर्व सैन्य 6 लाखाचं सैन्य घातलं होतं. 1812 साली तो रशियात 6 लाख सैन्यासह रशियावर आक्रमण केलं. गमत अशी आहे की निसर्गाच्या नियमाच्या विरुद्ध तो गेला. चढाई केव्हा करायची हे ज्याला कळत नाही ना तो युद्ध हरतो असा नियम आहे सर्वसाधारण युद्धशास्त्र. हिवाळा आहे आणि तो रशियातला हिवाळा आहे, त्यावेळेला आपण आत शिरायला नाही पाहिजे, त्या लक्षात आलं नाही. तो जेव्हा तरी 6 लाख सैन्य आत घुसवलं तेव्हा -6 डिग्री टेम्परेचर होतं. रशियन सैन्याने काय केलं? दगदगू धोरण अवलंबलं. म्हणजे तुम्ही या आणि सगळं माझे सर्व प्रकारे सगळी शेतमधली जाळून साफ केली, पाण्याचं जे काही साठे होते ते खराब करून टाकले, जेणेकरून हे पुढे नेपोलियनला वाटत होतं आपल्याला पुढे काय प्रतिकार करत नाही, त्यामुळे तो त्या घरात तो आत शिरत होता आणि हे सर्व रशियन सैन्य माघार घेत होतं. एक ज्याला प्रकारे आपण डिसिजिव्ह म्हणतो तशा पद्धतीने याला जर्मन सैन्याला सगळं कसोत होतं. आणि व्हायचा परिणाम तोच झाला, -6 डिग्री टेम्परेचर, त्याच्याही खाली टेम्परेचर गेलं. तिथल्या निसर्गाने तिथल्या हिवाळ्यामुळे या 6 लाखापैकी फक्त 60,000ची सेना परत आली. पूर्ण पराभव झाला नेपोलियनचा. आणि मग त्याने त्यांचे काही 25 सेनापती त्या नाही नेपोलियनच 1812च आहे. 25 सेनापती ते घेऊन गेला होता नेपोलियन आतमध्ये. आणि त्या 25 पैकी आता काहीच परत आले. त्यातल्या एकाने त्यावेळेचे उद्गार काढले की ज्याच्यामध्ये आपल्याला त्याच्या पराभवाचं कारण लक्षात येतं. त्यांनी आता दुष्काळ पडला होता, दुष्काळ कारण त्यांनी सगळं साफ करून टाकलं होतं की अन्नधान्य ठेवलं नाही, पाणी नाहीये त्यांना आणि वर्ण प्रचंड हिवाळा. तर त्याने ह्या 2 गोष्टींना म्हणजे जनरल फॅमिन आणि जनरल विंटर, म्हणजे आपण सरसेनापती म्हणतो अमुक नाव घेतो, तर त्यांनी जनरल फॅमिन दुष्काळालाच सेनापती केलं आणि हिवाळ्याला सेनापती केलं. तर जनरल फॅमिन अँड जनरल विंटर rather than the Russian bullets have conquered our grand army. त्यांनी म्हटले की रशियन बुलेट्स पेक्षा सुद्धा जनरल विंटर आणि जनरल फॅमिन हे दुष्काळ याच्यामुळे आमचं सैन्य हरलं एवढं त्यांनी लिहिलंय. अलेक्झांडर द ग्रेट अजून एक आहे आपल्याला माहिती आहे. अलेक्झांडर द ग्रेट सगळं जिंकत आला, भारतात आला आणि परत जाताना त्याला वाटेत त्याचा मृत्यू झाला आणि त्याचं कारण होतं हवामानातील बदल आणि निसर्गातील बदल, याच्यामुळे त्याचा प्राण गेला असं आपल्या लक्षात येईल. पानिपतचं युद्ध आता अगदीच पानिपतच्या युद्धात सुद्धा आपला पराभव झाला. त्याचं कारण आहे निसर्ग
चुकीची वेळ असंच होतं. कारण दिल्लीच्या इकडे तुम्ही जर सकाळी गेलात तर घनदाट धुकं असतं, तुम्हाला धुक्यात काही कळत नाही. आणि याच्या नदीच्या पलीकडे बसलेले हे जे याचं सैन्य होतं मुसलमानाचं, अफगाणी सैन्य, त्यांनी त्याचा फायदा घेऊन यांच्यावर हल्ला केला आणि अक्षरशः आपली चटणी झाली पेक्षा आपण वीरमरण पत्करलं, त्यांनाही मारलं. परंतु त्याच्या मागे कारण हा निसर्ग होता. निसर्गाचं हे सगळं मी तुम्हाला सांगतो, याचं कारण निसर्गाचं भान हे बाजीराव पेशव्यांनी कायम ठेवलं आणि त्याप्रमाणे त्यांनी आपली युद्धनीती, युद्धक्षेत्र आणि वेळ निवडली असं त्यांच्या सगळ्या एकूण या लढायांच्या मध्ये दिसतं. 41 लढाया लढले. त्यातल्या भोपाळची जी लढाई आहे जिथे त्यांनी निजामाला पोटा फोडला, किंवा बाजीराव पेशव्यांचं सगळ्यात आपल्याला प्रसिद्ध असलेलं पालखेडची लढाई आहे, किंवा मोहम्मद खान बंगशाचा पराभव त्यांनी जो बंदर किल्ला जाऊन केला तो केला, किंवा दिल्लीवरती जाऊन त्यांनी आक्रमण केलं आणि दिल्लीच्या बादशहाला मराठी काय हे दाखवलं. अशा सगळ्या लढायांमध्ये तुम्हाला लक्षात येईल की याच्यामध्ये बाजीराव पेशव्यांनी या सगळ्या गोष्टींचं भान ठेवलं. 1739 बाजीराव पेशव्यांकडे आपण येऊया. 1739 मध्ये नादिरशहाने दिल्लीवर स्वारी केली होती आणि ती झाल्यानंतर अर्थातच बाजीराव पेशव्यांनी सगळी तयारी केली की आता जायचं आणि नादिरशहाशी युद्ध करायचं आणि आपला सगळा प्रदेश जो आहे हिंदुस्थानचा तो सोडवायचा. सज्ज झाले परंतु बाजीराव तक्षणी म्हणजे आता तयारी झाली आहे आपण निघालो असं केलं नाही. ते थांबले आणि त्यांनी त्यावेळी ठरवलं की आपण थोडी वाट पाहूया. बाजीराव येत नाही हे पाहिल्यानंतर नादिरशहा कंटाळून दिल्लीला निघून गेला. पण या ठिकाणी आपण लक्षात ठेवलं पाहिजे की नादिरशहा जसं बाजीराव पेशव्यांनी एक वेळ ठरली की आता काही पणा करणं नको, अति उत्साह म्हणतो, तसं न करता योग्य संधीसाठी ते वेळ त्यांनी घेतले. त्याचप्रमाणे तुम्हाला लक्षात येईल की नादिरशहा हा सुद्धा एक मोठा सेनापती होता. त्यालाही लक्षात आलं होतं की आपण आता जर बाजीराव येत नाही म्हणून आपण घाई केली आणि जर आपण दक्षिणेत गेलो तर ह्याचं सगळं सैन्य आपल्याला घेरेल आणि आपला सगळा सत्यानाश करेल. हे त्याच्या लक्षात आलं होतं. त्यामुळे तो निमूटपणे निघून गेला आणि त्यावेळेस आपलं संकट कळलं असं त्याला आपल्याला लक्षात येतं. निसर्गाचा पुरेपूर उपयोग बाजीराव पेशव्यांनी कधीही सतत केला प्रत्येक युद्धात असं आपल्याला लक्षात. त्यांच्या एका नीतीचा आपण म्हणू की युद्धनीतीचा एक भाग असा होता की शत्रूला दाखवायचं खोटं की आपण आता हरतोय आणि माघार घेतोय आणि त्याला त्यांच्यापासून लांब पळत जायचं. मग शत्रूवर एकदम चेतावतो आणि तोही त्याचा पाठलाग करायला लागतो. थोडा अंतर गेल्यानंतर आपल्या राखीव सैन्याचा उपयोग करायचा आणि पाठवून येणाऱ्या शत्रूवरती घेरायचं त्याला आणि त्याला संपून टाकायचं. किंवा एखाद्या तळ्याच्या काठी, तलावाच्या काठी, नदीच्या काठी समजा बाजीरावाच्या शत्रूने जर मुक्काम केला असेल तर त्याच्या तळ्याच्या आधीच काही गोष्टी बाजीराव पेशवे करून ठेवायचं. ते त्या पाण्यामध्ये विष घालायचं किंवा पाण्यामध्ये मीठ टाकून ते खराब करून टाकायचं, जेणेकरून पाणी जे अत्यंत आवश्यक आहे सैन्याला ते मिळू नये आणि पाणी बंद झालं, त्यांचा दारा गोटा असतो, वैरण असते, हे सगळं ब्लॉक करून टाकायचं आणि शत्रूला पूर्ण कोंडीत त्याची करायची आणि ज्याला म्हणतो काय म्हणू आपण ना की त्याची पूर्ण कोंडी करून त्याला दागीतून धरून शरण आणायचं. असा हा बाजीराव पेशव्यांचा खाते होता आणि ही पद्धत त्यांनी अत्यंत यशस्वीपणे सगळ्या लढ्यात राबवलं असं आपल्याला दिसतं. ते सगळ्यात छान मोठं साम्यस्थळ आहे मगाशी मी त्याचा उल्लेख करतो. थंडा करके खायगे असं आपण आज राजकारणात ऐकतो ना मोदी आणि शहाच्या बद्दल. मी मुद्दामून मध्ये तुम्हाला अशी आजची वर्तमानातली उदाहरणं देईन राजकारणातली, कारण राजकारण आपल्या सगळ्यांना फार प्रिय असतं. मग ते कोणत्याही एका व्यक्तीचं समर्थन नाही, पण आपण नेहमी म्हणतो की मोदी शहा थंडा करके खाते, तसं थंडा करके खाना हे बाजीरावाचं धोरण होतं असं लक्षात येतं. पुढे आपण एक बघूया की शिवाजी महाराज यांचं मनापासून मी उल्लेख करतोय की शिवाजी महाराज आणि बाजीराव यांची जी युद्धनीती आहे त्याच्यामध्ये साम्यस्थळ काय काय. शिवछत्रपतींचा जो युद्धनीतीचा किंवा युद्ध कौशल्याचा वारसा सर्वात परिणामकारकपणे पुढे पुढे जर चालवला असेल तो अर्थातच बाजीराव पेशवे यांनी केला. बाजीराव पेशव्यांची घोडदौड कुठून कुठपर्यंत होती याचा जर आवाका पाहिला आपण तुमचं आश्चर्याने तुम्हाला धक्का बसेल. भीमेच्या उगमापासून ते भीमेच्या काठापासून यमुनेपर्यंत स्वैर संचार म्हणजे लिटरली काही कोणीही त्याला रोखून धरणार नाही असा स्वैर संचार स्वतः बाजीराव पेशव्यांनी घोड्याच्या पाठीवरून केला. त्यांनी युद्ध नेतृत्वाची अशी काही कमाल दाखवली की राजकारणात आणि युद्धनीतीत
अगदी जे मुरलेले आहेत असे प्रतिपक्षाचे सेनापती त्यांच्यापुढे हतबल होत होते. अनेक उदाहरणे आहेत. निजामाची तर असंख्य निजामाचा त्यांनी पराभव केला अनेक वेळा. अशी तुम्हाला मोहम्मद खान बंगशाचा पराभव केला. नेपाळला भोपाळला त्यांनी पूर्ण तोडून टाकला होता नेपाळ निजामाला आणि तो अक्षरशः शरण आला की आता मला याचना करा. अशा पद्धतीने प्रतिपक्षाच्या मुरलेल्या सेनापतीला सुद्धा ते हतबल करून टाकायचं. 40 वर्षांचं फक्त आयुष्य लाभलंय आणि शेवटची 30 वर्ष तुम्ही जर पाहिलं ती शेवटची 30 वर्ष जी आहेत ती लढाईत त्यांची पूर्ण गेली. बाजीरावांच्या युद्ध नेतृत्वातूनच शिवाजी छत्रपतींच्या नेतृत्वाची आपल्याला झलक पाहायला मिळते. साम्यच कडक कोणती आहे? गनिमी काव्याचे दोघेही प्रोत्साहन पुरस्कार केले होते. मगाशी सांगितल्याप्रमाणे गनिमी कावा जो शिवाजी महाराजांनी वापरला तो साधारणपणे सह्याद्रीचा उपयोग केला. अगदी 1670 सालापर्यंत हे तंत्र त्यांचं होतं. पण त्याच्यामध्ये आमूलाग्र बदल क्वालिटेटिव्ह ज्याला आपण म्हणतो जो बदल झाला तो 1670 नंतर आणि 1672 साली साल्हेरचं युद्ध झालं शिवाजी महाराज. त्याच्यात तुम्हाला एक फरक लक्षात येईल की ते सुद्धा गनिमी काव्याच्या पद्धतीने युद्ध केलं गेलं. परंतु मैदानी युद्ध आहे, समोरासमोरचं युद्ध झालंय. ही जी अचिव्हमेंट आहे ती डेव्हलप केली गेली की शिवाजी महाराजांनी 1666 पासून 1670 पर्यंत आपलं घोडदळावरती भर देऊन त्याला चपळता आणण्याकरता ती वाढवली आणि त्याचा परिणाम आपल्याला 1672च्या युद्धात पाहायला मिळाला. समोरासमोर युद्ध होते. इतके दिवस शिवाजी महाराज कुठेतरी दबा धरून बसायचे, गनिमी काव्याच्या पद्धतीने खेळायचे, एखाद्या किल्ल्याच्या आश्रयाने लढायचे. परंतु खुल्या मैदानात मोगलांच्या समोर आपलं घोडदळ पुढे ठेवून त्यातही पुन्हा गनिमी काव्याचा वापर करून हे त्यांनी साल्हेरच्या युद्धात अत्यंत मोठा पराभव केला. बहादूर खानाची जी छावणी आहे बहादूरगडामध्ये ती लुटताना सुद्धा त्यांनी असंच केलं की हल्ला केला छोट्या तुकडीने, एक रिझर्व्ह फोर्स बाजूला ठेवला. स्वतः शिवाजी महाराज त्या युद्धात नव्हते, प्रतापराव गुजर असतील कदाचित, पण त्यांनी युद्धात हल्ला केला. सगळेजण बहादूर खानाचे सैनिक उभे राहिले मोगल लढाईला. जोरदार लढाई झाली आणि थोड्याच वेळात असं त्यांनी दाखवलं की आता आम्ही आमचा पराभव होतो मराठ्यांचा. आणि मराठे जसे ज्या दिशेने आले त्या दिशेने उलटी घोडी घोड्याची तोंड वळून वाया लागले. अर्थातच ह्याला ग्रुप आला तेही मराठ्यांच्या मागे धावले. जवळजवळ 40-50 किलोमीटर त्यांना बहादूरगडापासून त्यांनी लांब गेलं आणि अचानक त्यांनी आपल्या घोड्याची तोंड वळवली. ते त्यांच्यावर चालू लागले आणि मागे जो रिझर्व्ह फोर्स होता तोही त्याच्यावरती आला आणि काही वेळातच त्यांनी चटणी केली. पूर्णपणे बहादूर खानाची जे त्यांच्या मागे सैन्य होतं त्यांनी संपवलं. पुढे येऊन मराठा सैन्याने रिकाम्या असलेल्या बहादूरगडची छावणी जी आहे ती लुटून फस्त केली. हे जे काही डावपेच आहेत तेच मगाशी मी सांगितल्याप्रमाणे बाजीराव पेशव्याने सुद्धा अंगीकारलेलं असतं. त्यामुळे गनिमी काव्याचं युद्ध जे शिवाजी महाराजांनी डेव्हलप केलं होतं त्याच्या वडिलांपासून त्यांना हे सगळं काय आपण प्रशिक्षण मिळालं होतं, त्यांच्याकडे त्यांनी समजून घेतलं होतं. त्याचा एक सुधारित एक भाग हा युद्धशास्त्राचा बाजीराव पेशव्यांनी डेव्हलप केला असं लक्षात. घोडदळ हे पुन्हा प्रमुख काय म्हणून आपण त्यांचं मर्म आहे किंवा त्यांचं बलस्थान आहे असं लक्षात. युद्धभूमीवर सैन्याच्या अचूक आणि वेगवान हालचाली करणं हे सुद्धा एक दोघांच्या सामन्यात पाहायला मिळतं. अचूक आणि वेगवान चालू म्हणजे आपल्याला असं लक्षात येतं की शिवाजी महाराजांचं जे धोरण आहे ते व्यापक स्वरूपात ते बाजीराव पेशव्यांनी अंगीकारलं होतं. युद्धशास्त्र जे आहे ते गरजेनुसार म्हणजे आपल्याला जशी गरज आहे त्या गरजेनुसार त्यांनी ते वापरलेलं आपल्याला दिसतं. त्यात आम्ही सांगितलं तेच आहे. 16 वर्ष लढाईतच गेली. युद्धशास्त्रात मुलांचे भले भले सेनापती त्यांच्यापुढे हतबल झाले. गरजेनुसार काळाचे भान ठेवून हे सगळं त्यांनी युद्ध धोरण आखलं आणि वर्षानुवर्ष एकाच मोहीम करायची. किल्ल्याला वेढा घालून बसायचा आणि मग त्यात आपली शक्ती जाते, वेळ वाया जातो, पैसा वाया जातो. याच्यापेक्षा अत्यंत वेगवान हालचाली आणि परिणामकारक इफेक्टिव्ह पण नुसतं वेगवान हालचाल करून प्रयत्न त्या इफेक्टिव्ह व्हायला पाहिजे. अशा प्रकारचा मारा करायचा आणि यश साध्य करायचं असं त्यांचं धोरण जे आहे ते त्यांनी विकसित केलं असं लक्षात. सैन्यात जाणीवपूर्वक घोडेस्वारांची संख्या जास्त ठेवा हे अत्यंत महत्वाचं आहे. तुम्हाला जर घोडेस्वारी म्हणजे घोडदळावरती संपूर्ण तुमचा जर विश्वास असेल किंवा भर असेल तर त्याच्याकरता घोड्याची संख्या सुद्धा जास्त असायला. कारण जर तुम्हाला मोठ्या मोठ्या मजला मारायचे तर तुमच्या बरोबर ते घोडं थकणार आहे ना, शेवटी त्यांना ठेवा तरी ते थकणार आहे. तर त्याला रिप्लेसमेंट देण्याकरता म्हणून जास्त घोड्यांची संख्या ठेवायची. अशा पद्धतीचा एक नवीन पायंडा बाजीरावांनी पाडलेला दिसतो.
या ठिकाणी मला जरा थोडंसं मुद्दामून जाऊन एक सामने सांगायचं. आपल्याला सुरतेची भरपाई करण्याकरता 2 मोहिमा केल्या. आपण सुरतेची लूट म्हणतो, त्याच्याऐवजी आपण आता सुरतेची म्हणजे त्याच्यावरती स्वराज्यावरती जे अन्याय झाले होते किंवा जी काही लूट झाली होती या मोगलांकडनं त्याची भरपाई करण्याकरता 2 स्वाऱ्या सुरतेवरती आपल्याला. पहिल्या स्वारीत त्यांनी जेव्हा 1664 साली केली तर तुमच्या लक्षात येईल की त्यांनी घोडे घेतले होते. घोडे नेले होते की आणि एका प्रत्येक घोडेस्वाराबरोबर एक एक्स्ट्रा घोडा की जे लुटलेलं सामान आहे ते त्याच्यावर टाकायचं आणि घेऊन यायचं. त्यांना माहिती होतं की आपण जेव्हा सुरतेतून बाहेर पडून तेव्हा मोगल जागे होतील आणि आपल्यावर लागतील, म्हणून चपळ हालचाली करण्यात आणि पटकन आपल्याला स्वराज्य द्यायचं, म्हणून अशा प्रकारची व्यवस्था केली. पण पुढे शिवाजी महाराजांच्या लक्षात आलं की हे मोगल कशानेही काही ते जागे होत नाही, त्यांच्यात काही दम नाही. 70 साली जेव्हा ते पुन्हा सुरतेवरती चालून गेले त्यावेळेला त्यांनी चक्क बैल नेले होते. इतका कॉन्फिडन्स ज्याला म्हणतो आपण शत्रू सैन्याबद्दल होता की चक्क बैल नेले होते आणि त्यांना माहिती होतं की आपण बैलाच्या गतीने गेलो तरी हे काय मोगल आपल्याला येऊन आपला काही पराभव करू शकणार किंवा आपल्याला काही अडचण करू शकत नाही. तसंच हे बाजीरावाचं धोरण आहे. मोठ्या मोठ्या मजला मारायच्या एकेका दिवसात त्याच्याकरता 2-2 घोडी आपल्या जवळ ठेवायची, एक घोडा स्पेअर ठेवायची. यामुळे त्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी अचानक ज्याला आपण म्हणतो छापा घातला. आपण सगळं इतिहास असतो बाजीरावचा तेव्हा असं लक्षात अचानक बाजीराव आले, त्याचं सैन्य आलं आणि त्यांनी घेरलं शत्रूला. हे कसं शक्य होतं? त्याच्याकरता त्यांच्याकडे हा रिझर्व ज्याला म्हणतो अशा पद्धतीचे घोडे असायचे. तो थकला एक घोडा की त्याला विश्रांती द्यायची, तो बरोबर चालत नाही परंतु त्याच्यावर लोड असणार नाही, तो बदलायचा, दुसऱ्या घोड्यावरती बसायचं आणि आपण पुढे मजल मारायची. अशा प्रकारचं त्यांनी करून मोठ्या मोठ्या दौडी मारल्या. त्याचे एक उदाहरण आपल्याला नंतर नादेशहाच्या नंतरचं आपल्याला दिल्लीवरती जेव्हा बाजीराव चालून गेले त्यावेळेचं एक उदाहरण आहे, ते आपण बघू नंतर. आणि मोठ्या मोठ्या दौडी करून शत्रूला पेचात पकडायचं, त्याला अचानक त्याला सरप्राईज अटॅक द्यायला होतं, कसं करायचं आणि हैराण करून टाकायचं. प्रसंगी असं दाखवायचं की आपण आता आपण माघार घेतो, म्हणजे शिवाजी महाराजांचं धोरण आहे, प्रसंगी माघार घेतो असं म्हणायचं आणि पळायला सुरुवात करायची. शत्रू जवळ आला की त्याला घेरायचं आणि त्याचे दाणा वेळ पाणी वडण बंद करायचं, म्हणजे उपासमार करायची आणि त्याला पूर्णपणे शरण यायला भाग करायचं. हे सगळे डावपेच बाजीराव पेशव्यांचे आणि इट इज अन एक्सटेंडेड व्हर्जन ऑफ शिवाजी महाराजांस टॅक्टिक्स असं आपल्या लक्षात येतं. आणि त्यामुळे हे सगळं केवळ 20 वर्षाच्या इतक्या छोट्या कालखंडात केलं हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. मगाशी मी जसं म्हटलं की फार अत्यंत कमी वेळ शिवाजी महाराजांना मिळाला. शिवाजी महाराजांना तुम्ही पाहिलं तर फक्त 35 वर्ष मिळालं. 50 वर्षांचं आयुष्य, 15 वर्ष बालपणात गेली, 15व्या वर्षीपासून त्यांनी स्वराज्य स्थापनेच्या एकूण त्यांच्या ध्येयाच्या पाठीमागे लागायला सुरुवात केली. पुढच्या 35 वर्षापर्यंत त्यांनी हे सतत दिवस रात्र एक ध्येय एक ध्यास याला म्हणून कसं घेऊन त्यांनी केलं. तसंच बाजीराव पेशव्यांचं 40 वर्षाचं आयुष्य, शेवटची फक्त 20 वर्ष त्यांना हे सगळं त्यांनी केलं. आणि पण ते काय कर्तृत्व केवढं मोठे पहा. शिवाजी राजांनी स्वराज्य स्थापना केली तर आज आपल्या महाराष्ट्रातलं आपण म्हणजे काय आपण क्षेत्रफळ म्हटलं तर 2-4 जिल्ह्यांचं एवढंच त्याचं साधारणपणे क्षेत्रफळ भरेल. पुढे औरंगजेबाला आणि छत्रपती संभाजीराजे असतील, राजाराम महाराज असतील किंवा ताराराणी असतील, त्यांनी हे जे काही शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य निर्माण केलं होतं त्यांना राखण्याचा प्रयत्न केला. कारण प्रचंड सैन्य घेऊन औरंगजेब आला होता. 1707 साली त्याचा मृत्यू झाला आणि मोगलांचा हा जो काही फास होता महाराष्ट्राचा तो सुटला. त्याच्यानंतर बाजीराव पेशव्यांचे वडील, त्याच्यानंतर स्वतः बाजीराव पेशवे, नानासाहेब पेशवे, शाहू महाराज आणि सगळी त्यांची सरदार मंडळी यांनी ज्या काही घोडदौडी केलेल्या आहेत उत्तरे रणक्षेत्र फक्त उत्तर हिंदुस्थान, तर त्याच्यामुळे छोट्या स्वराज्याचं साम्राज्यात रूपांतर झालं. तुम्ही लक्षात घ्या, स्वराज्य ते साम्राज्य हा जो प्रवासाचा कालखंड आहे त्यातला महत्वाचा श्री बाजीराव पेशवे. कारण त्यांनी मराठ्यांना फक्त महाराष्ट्राच्या पुरता, कारण म्हणजे म्हणून आपण काय म्हणू यावेळेला जिथे औरंगजेब ज्यावेळेला महाराष्ट्र होता त्याच वेळेला आपण महाराष्ट्राच्या सीमा क्रॉस करून नर्मदेच्या प्रांतात गेलो होतो. नेमाजी शिंदे नर्मदा क्रॉस करून पुढे गेले होते. परंतु त्याला एक गतिमानी आणि एक व्यापक स्वरूप जे असेल ते बाजीराव पेशव्यांनी होते. आणि त्यामुळे स्वराज्य विस्तारक म्हणून संस्थापक म्हणायचं नाही, कारण त्याच्यात अनेक लोकांचं योगदान आहे, पण स्वराज्य विस्तारक म्हणजे साम्राज्याच्या साठी स्वराज्य विस्तारक म्हणून बाजीराव पेशव्यांनी जे काही काम केले त्याला अलौकिक आहे, त्याला काही आपण त्याचं तोड नाही त्याला. आणि एक वेगळी अशी मराठ्यांची युद्ध पद्धती जी बाजीराव पेशव्यांनी डेव्हलप केली ती संबंध भारतवर्षात त्यावेळेला अतिशय प्रसिद्धीच पावलेली लक्षात. त्यांचं काय काय युद्ध धोरण आहे याच्यामध्ये तुम्हाला सगळं लक्षात येत आहे.
शत्रूला कळूनच केलेल्या वेगवानाचं मी मगाशी म्हटलं तसं की कुठून तरी अचानक आलं, पण ते कसे अचानक येत होते त्यांच्याजवळ वेगवान असेल म्हणून हालचाली करणारं भरदळ रणभूमी पूर्ण अनुकूल होईस्तोवर युद्ध न करणे, ज्याला पेशन्स म्हणतो तो पेशन्स आवश्यक. बघा आता मी पुन्हा उदाहरण देतो. आता आपण ऑपरेशन सिंदूर केलं, सगळ्या लोकांना वाटत होतं आता पाक ऑक्युपाईड काश्मीर येणार, पण आपलं भारतीय सैन्याने तसं पुढे काही केलं नाही, राज्यकर्त्यांनी तसं काही केलं नाही. पेशन्स पाहिजे. युद्ध सुरू केल्यानंतर त्यातनं केव्हा माघार घ्यायची, केव्हा थांबायचं हे ज्याला कळतं तो पुढे युद्ध चालू ठेवू शकतो, तो जिंकतो. नाहीतर त्याचा युक्रेन आणि रशियाने हल्ला केला युक्रेनवर, त्याला अपेक्षित नसलेला प्रतिसाद युक्रेनकडनं मिळाला, पण केव्हा बाहेर पडायचं त्या युद्धात नाही, रशियाला हातात पाहिल्यामुळे आज रशिया त्याच्यात पूर्णपणे अडकलाय आणि त्याचे परिणाम त्याला भोगावे लागतात. त्याच्या डिफेन्स प्रोडक्शनवरती परिणाम झाले, सगळं त्याच्या गोष्टी आपल्या लक्षात. त्यामुळे रणभूमी पूर्ण अनुकूल होईपर्यंत बाजीराव पेशव्यांनी कधीही युद्धाला हात घातला नाही. सगळ्यात तुम्ही त्याच्या लढ्यापासून पहा, ऐका वेळेस शत्रूपेक्षा आपल्या सैन्याची संख्या कित्येक पटीत वाढवणे. याचं कारण रिझर्व्ह फोर्स ठेवायचा की जो समोर शत्रूला किती आहे तो कळणार होते आणि मग छोट्या घेराच्या तर्फे पसरून द्यायच्या शत्रूच्या गोटात की 50,000ची फौज आहे, 25,000ची फौज आहे. त्यामुळे त्या संख्येने त्याची धडकी भरते त्या शत्रूला. त्यातनं बाजीरावाचं सैन्य आहे, नाणगे तोड करणार असं हे माहिती आहे त्याला, आणि मग अचानक मोठा रिझर्व्ह फोर्स त्या युद्धात उतरवायचा. आपल्या योजना आणि हेतू याचा शत्रू पक्षाला काम फक्त लागू होते. शिवाजी महाराजांचं सिद्ध उदाहरण आहे. शिवाजी महाराज दक्षिण दिल्लीला जेव्हा गेले तेव्हा त्यांनी काय कंड्या पिकवलं की आता आम्ही जाऊन पुन्हा सुरतेवरती लूट करणार, असं करणार, तसं करणार, आणि सांगितलं एक गोष्ट आणि वेगळ्या दिशेने ते दक्षिणेला निघून गेले. पुन्हा आजच्या राजकारणात तुम्ही त्याची उदाहरणं तुम्हाला दिसली, मुद्दाम सांगण्याची गरज आहे. शत्रूला कायम नित्य नवीन अंदाज अनुमान करण्यास भाग पडते. शत्रू पक्ष आता यांची पुढची चाल काय असेल या विचारातच ते पडलेले असायचे. एक टॅक्टिक्स वापरली की तुमच्या युद्धात तसं वापरायची नाही, सेम रिपीट नाही. शिवाजी महाराजांनी शाहिस्ते खानावरती हल्ला केला, तो सगळा आपल्याला प्रसंग माहिती आहे. परत जाताना त्याला घडवण्याकरता बैलांच्या शिंगाला पलिते लावले आणि त्याला सोडून दिलं टाकळ्याच्या घाटात, आणि त्या सगळ्या मागे गेले की इथे शिवाजी महाराज पडतात. टाकळ्याचा घाट दाखवणं की तेव्हापासून आपल्याकडे वड आली. पण ती नीती, युद्धनीती परत कुठे शिवाजी महाराज वापरली. तशाच पद्धतीने शत्रूला कायम काय भीतीच्या कल्पना करते की आता हे काय करतील, आता समोरनं हल्ला करतील, आता आपलं सैन्य क्रॉस करेल. आताच उदाहरण सांगतोय, POK मध्ये जाईल, सर्जिकल स्ट्राईक करेल की वरनं येऊन टाकतील. तर आता आपण वेगळंच केलं की इथेच बसून नुसतं बटन टाकून त्यांचे सगळे अड्डे, हवाई अड्डे उद्ध्वस्त केले. अशा पद्धतीने शत्रूला कायम भीतीच्या दडपणात ठेवणं आणि त्याला वेगवेगळे अंदाज बांधायला लावणं हा एक त्याच्या युद्धनीतीचा भाग होता. शत्रूचे पाणी, रसद, कुमक आपल्या सैन्याच्या वेगवान हालचाली करून तोडायचा, त्यांना डिप्राईव्ह करायचं, त्यांना पाणी द्यायचं नाही, शत्रूला वैरण द्यायचं नाही, त्यांची जे सैनिकांची रसद येते ती रसद मारायची आणि त्याचं सगळं फस्त करायचं, त्यांना अगदी उपासमार मिळेल अशा पद्धतीने त्यांची लांडेतोड करायची. ही सगळी धोरणं ही बाजीराव पेशव्यांची आपल्याला असं लक्षात येतं. हेवनली बॉर्न कॅव्हलरी लीडर असं त्याला म्हटलं जातं. बाजीराव हा घोडदळाचा ईश्वरदत्त सेनानी असं आपलं लक्षात येतं. बाजीराव नेहमी चपळाई मगाशी म्हटलं आणि सैन्याचा अनपेक्षित हालचालींना पसंती असायची आणि त्यासाठी घोडदळाचीच आवश्यकता होती. त्याला बॉर्न कॅव्हलरी लीडर का म्हणतात, हेवनली बॉर्न कॅव्हलरी लीडर, ईश्वरदत्त घोडदळाचा सेनापती त्याचं उदाहरण आहे. घोडदळावर त्यांचा पूर्ण विश्वास आहे. आणि मग त्यांनी शिवाजी महाराजांचं धोरण आहे की बारगीर आणि शिलेदार दोन प्रकारचे आपल्या घोडदळात असायचे. शिवाजी महाराजांनी साधारणपणे 1670च्या आसपास हे डेव्हलप केली काय आपण मेथड की बारगीर पण ठेवायचं आणि ज्याला म्हणतो आपण ते शिलेदार पण ठेवायचं. आता शिलेदार आणि बारगीर काय आहे तर दोन प्रकारचे घोडेस्वार असतात मराठ्यांच्या सैन्यात. शिवाजी महाराजांपासूनच आहे, तेच बाजीरावांनी धोरण पुढे चालवलेलं दिसतं. शिलेदार काय असायचं की शिलेदार हा स्वतःचा घोडा आणि स्वतःचं शस्त्र ते बाळगत असायचे. जेव्हा जेव्हा मोहीम असायची तेव्हा त्यांना बोलवलं जायचं आणि त्याप्रमाणे त्यांना रेम्युनरेशन काय आपण म्हणतो ते दिलं जायचं. त्यांना एक ठराविक महिन्याचा पगार असायचा आणि हे सर्व लोक जे आहेत हे शिलेदार लोक ही घोडेस्वारी, तलवारबाजीत आणि भालाफेकीत आणि बाकीच्या सगळ्या युद्धतंत्रात अत्यंत निपुण ज्याला म्हणतो तशा प्रकारचे तरबेज असतात. दुसरा प्रकार आहे बारगीर.
हा एक वेगळा प्रकार शिवाजी महाराजांनी डेव्हलप केला, जो बाजीरावांचा पण आपल्याला दिसतोय. बाजीरावाकडे घोडा, त्या सैनिकाला घोडा असतो, घोडा आणि ते शस्त्र असतं ते सरकारमधनं दिलं जायचं. आणि ज्या ज्या वेळेला पुन्हा आवश्यकता असायची त्यावेळेला त्याला बोलावलं जायचं. बहुतांश लोक शेतकरी असायचे आणि सगळ्या मोहिमा तुम्ही बघा पावसाळ्याच्या तोंडावरती बंद व्हायच्या. पुन्हा निसर्गाचं भाग, पावसाळ्यात जे तुम्हाला सैनिक लागतात ते बेसिकली कुठून येणार होते, तर ते आजचे त्यावेळेचे जे शेतकरी आहेत, सर्वसामान्य माणसं आहेत, तीच येणार होती तुमच्या बरोबर मोहिमेला. जर शेतीच्या कामाच्या वेळेत 4 महिन्यात जर तुम्ही त्याला जर सैन्यात भरती करायचा प्रयत्न केला तर कोण येणार आहे? काहीच येणार नाही. त्यामुळे हे जे निसर्गाचं भान ठेवायचं असतं या दोघांनी ठेवलेलं आपल्याला लक्षात येतं. आणि त्यामुळे शिलेदार आणि बारगीर अशा पद्धतीचं एक तंत्र जे शिवाजी महाराजांनी डेव्हलप केलं तेच पुढे बाजीराव पेशव्यांनी विकसित केलं असं आपल्याला लक्षात. चपळ हालचाली जे आहेत त्याचं पण अत्यंत महत्व आहे. चपळ हालचाली हे सगळ्याचं मूळ आहे बाजीरावांच्या यशाचं. त्यावेळेला जर तुम्ही लक्षात घेतलं तर वाहतुकीची साधनं अत्यंत काय आपण बेताची होती. आज आपण ह्या कोपऱ्यातून त्या कोपऱ्यात जायचं तर फ्लाईटने जाऊ शकतो. काही तासात आपण या देशाच्या कन्याकुमारीपासून कधी काश्मीरपर्यंत काही तासात पोहोचू शकतो. त्यावेळेची परिस्थिती बघा, त्यावेळेला धड रस्ते नव्हते, कम्युनिकेशनची साधनं नव्हती. अशा वेळेला या सगळ्या परिस्थितीमध्ये मोगलांच्या ताब्यात सगळा जो प्रदेश होता त्याच्यामध्ये एखाद्या विद्युततेप्रमाणे वीज संपवावी अशी संपूर्ण हिंदुस्थानात बाजीराव पेशवे आणि त्यांच्या घोडदळाने संचार केलेला आपल्याला लक्षात. आणि ते कायम त्या जोरावरती संबंध हिंदुस्थानात तळपत राहिले असं आपल्याला लक्षात येतं. कोणाची त्यांना भीती वाटायची नाही. किती मोठा शत्रू असो, किती त्याच्याकडे सैन्य असो, किती त्याच्याकडे मोठं घोडदळ असो, तोफखाना असो, बाजीराव पेशव्यांनी कोणाचीही भीती बाळगली नाही. आणि त्यामुळेच ते बाजीरावाकडे म्हणून ते अजिंक्य राहिले. मोगल बादशहाचा त्यांचं असं म्हणणं होतं की हे जे सगळं मोगल साम्राज्य आहे ते कोकणात आलं. म्हणजे ज्यावेळेला औरंगजेब गेला, औरंगजेब इथे असतानाच त्याचं सगळं कोकण झालं हे मी तुम्हाला मुद्दाम सांगतो. औरंगजेब जिद्दीने इथे लढत होता. केवळ त्याला या ठिकाणी काय आपण जिहाद करायचा होता आणि त्या जिहादाच्या पोटी तो महाराष्ट्रात संचार करत होता. किंवा सगळं सैन्य त्याचं जे आहे ते अलेक्झांडरचं आपण उदाहरण पाहिलं तसंच झालं होतं की त्याला सगळ्या सैन्याला 25 वर्ष ते इथे घरदार सोडून इथे लढत होते, कारण परत जायचं होतं. पण हा म्हातारा काही तयार होत होता, कारण त्याची जिद्द आणि खोटा ज्याला म्हणतो आपण इगो म्हणतो तशा पद्धतीचा होता. त्याने आपला स्वतःचा खजिना रिकामा केला, आपल्या बापाचा खजिना रिकामा केला, जे रिझर्व्ह फंड्स असतात, आणि आपल्या आजोबाचे सुद्धा त्याने रिझर्व्ह फंड या मोहिमेत 25 वर्षाच्या मोहिमेत सगळा संपून टाकला. हातात यश काही आलं नाही. त्यामुळे त्याच्या मृत्यूनंतर हे मोगल साम्राज्य जरी भलं मोठं दिसत होतं तर ते आतून पोकळ होतं हे बाजीराव पेशव्यांना माहिती होतं. आणि म्हणून त्यावेळेचे आपल्या सगळ्यांना आपण पाठ्यपुस्तकात शाळेत शिकवलं होतं त्याचं ते उदाहरण आहे की मोगल बादशहाचा हा जो वृक्ष दिसतोय भला मोठा, तो वृक्ष केवळ दिखाऊ आहे, तो जीर्ण झालेला आहे. त्यामुळे त्याच्या मुळावरच घाव घालायला पाहिजे. आणि मुळावर एकदा घाव घातला तो वृक्ष संपूर्ण कोलमडून पडेल आणि त्याच्या फांद्यामध्ये आपोआप गळून पडतील असा त्यांचा कयास होता. आणि तसं धोरण त्यांनी आणलं की जिथे बरोबर पाहिजे तिथेच घाव घालायचा. तर तिकडे तिकडे काय करत असेल मुळावरच घाव घाला, त्याच्यामुळे संपूर्ण वृक्ष कोलमडून पडेल हा त्यांचा कयास होता. आणि तो अगदी बरोबर होता. हे त्या सेनापतीचं जे त्यामुळे जजमेंट म्हणतो आपण की युद्धशास्त्रातलं किंवा परिस्थितीचं शत्रूच्या ताकदीचं जे जजमेंट असायला लागतं ते जजमेंट परफेक्ट जजमेंट बाजीरावांकडे होत असं लक्षात येतं. आणि त्या बाजीरावांच्या हालचाली किती गतिमान होत्या हे तुम्हाला एक थोडक्यात उदाहरण सांगतो. म्हणजे काही उदाहरण इथे आपण दिलंय. 1733 मध्ये शिवाजी अप्पा त्यांचे जे धाकटे बंधू आहेत ते बुंदेलखंडातील राजगड, म्हणजे राजगड म्हणजे आपला राजगड हे बुंदेलखंडात राजगड आहे, तिथून पुण्यापर्यंत येताना रोज किती कोस चालायचे म्हणजे घोड्यावरून जायचे याचे तपशील पेशवे दप्तरात होते. एक गंमत आहे ना, आपल्याला शिवकाळातलं डॉक्युमेंटेशन फारसं सापडते, पण पेशव्यांच्या काळामधली बरीच जे काही डॉक्युमेंटेशन आहे ते मोठी कागदपत्र आपल्याला बऱ्यापैकी उपलब्ध आहे. रोजनिशी लिहिल्या जायच्या, वृत्तांत लिहिले जायचे, अनेक पत्र आहेत. पण हे सगळे मोडीत आहेत. हजारो जे लाखो कागदपत्र आज भारत इतिहास संशोधन मंडळात धूळ खात पडतात, आर्काइव्हमध्ये धूळ खात पडतात. त्याला वाचन करायला मिळते. आपलं दुर्दैव आहे. आपण फक्त शिवाजी महाराज तिथे म्हणून आपलं कर्तव्य आणि कार्यभाग संपला असं समजतो आणि गप्प बसतो.
तो इतिहास जाणून घेण्याचा कोणी प्रयत्न करेल. हे सगळे जे काही डिटेल्स आहेत ते त्या तिथे मोठी कागदपत्रात पडले. तर ते असे काही कागदपत्र आहेत तर त्यातले काही उपलब्ध आहेत त्याच्यामध्ये आपल्याला बाजीराव पेशव्यांच्या आणि सैन्याच्या चपळ हालचाली काय होतात ते लक्षात येईल. एक कोस त्यावेळेचं जे अंतर मोजायचं ते कोसातलं आहे. एक कोस म्हणजे साधारण 2 मैल साधारण एवढं अंतर पडतं. चिमाजी अप्पा जे राजगडपासून निघाले ते बुऱ्हाणपूरचं अंतर म्हणजे जवळजवळ 334 मैल आहे. 24 दिवसात त्यांनी पार केलं. 334 मैल 24 दिवसात म्हणजे दिवसाला 14 मैल घोडेस्वारी केली. 8 किलोमीटर म्हणजे 5 मैल 24 किलोमीटर तुम्ही साधारण अंतर. एका दिवसात 24 किलोमीटर याचं सैन्य एका ठिकाणाहून म्हणजे तिकडे राजगडच्या ठिकाणी बुऱ्हाणपूरपर्यंत मध्य प्रदेश महाराष्ट्र सैन्य आलं. दुसरं एक उदाहरण 1719 मध्ये बाळाजी विश्वनाथ बुऱ्हाणपूरपर्यंतच मोगलाई ते निघाले. मोगल सराईपासून म्हणजे बिहारमधलं मोगल सराई स्टेशन आहे आपल्याला माहिती आहे. तिथून ते बुऱ्हाणपूरपर्यंत आले. 278 मैल ते आले. 25 दिवसात दिवसाला सरासरी 12.5 मैल एवढं अंतर. बघा डिस्टन्सेस सांगतोय. हे डिस्टन्सेस आपल्याला खूप कमी वाटतील पण त्यावेळेची साधनं रस्ते कम्युनिकेशन हे सगळ्याचा विचार करून आपण करायला लागतो. 1738 मध्ये बाजीराव पेशवे आग्रा ते दिल्ली हे अंतर त्यांनी कापलं. 125 मैलाचं आहे. शत्रूला चालून लागून देता शत्रूकडे बसलाय त्याला वळसा घालून 10 दिवसात त्यांनी 12.5 मैल सरासरी एवढं अंतर कापून ते दिल्लीपासून ते तिथे आले. दिल्लीपासून जयपूरचं अंतर जे आहे ते 180 मैल जे आहे त्याने झपाट्याने 8 दिवसात कापलं. ते दिवसाला सरासरी 25 मैल एवढं ते अंतर कापलं. अशा चपळ हालचाली बाजीराव पेशवे करत होते. त्यामुळे शत्रूला कसलाही ताणतप्पा न लागू देता त्याला विचार करत ठेवायला की आता बाजीरावाची काय पुढची चाल असेल कोणत्या प्रकारची नीती वापरतील हे सगळं कीप देम गेसिंग ज्याला आपण म्हणतो तशा पद्धतीचं ठेवून अचानक येऊन धडक मारणे आणि धडक मारणं शक्य होतं. तर ह्या चपळ हालचाल बाजीराव पेशव्यांचं गोंधळ जो होता तो त्याला कारण आहे आणि म्हणून त्याला हेवनली बॉर्न कॅलिबर हेवनली बॉर्न कॅव्हलरी लीडर असे ते समर्पक त्याला काही टायटल दिले ते ह्या सगळ्या काळामुळे दिले असं आपल्याला लक्षात येतं. एक छोटासा गंमत बघा. एक कंपॅरेटिव्ह चार्ट आहे. एका दिवसात कापलेलं अंतर आणि सरासरी वेळ विस्मय काळात अशी बदल येतो. आज तुम्ही जर गंमत बघितली तुम्हाला व्हॉट्सअपवरनं एक छान छान काय काय जे मेसेज येतात व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीतून सगळे फेक असतात. इतिहासाबद्दल आपल्याकडे बोलायला खूप लोक आहेत आणि जे अभ्यास करतो त्या वाटत ते फेकत राहायचं. आपल्याकडे असं सांगतात की दिल्लीवरनं मावळा निघाला की तो दुसऱ्या दिवशी शनिवार वाड्यात येतो आणि जे टाकतात त्याला एवढंही कळत नाही. मुंबई ते दिल्ली राजधानीने गेला तरी 1 दिवस लागतो 24 तास. त्या काळात घोड्यावर येणं शक्य आहे का? पण आपण व्हॉट्सअपवरून पाठवून द्यायचं. पण तरी सुद्धा त्या कालखंडात कसं जात होतं बघा. एका दिवसाला साधारण 80 मैल 80 किलोमीटर एवढ्या वेगाने मराठा सैनिक जात होते. त्याच्यासमोर मुघलांचं बघा काय जेमतेम 10 ते 12 किलोमीटर असेल एवढं त्यांचं अंतर कापतात. हा जो बेसिक डिफरन्स आहे हा गेम चेंजर करणार बाजीराव पेशव्यांचा. तुमच्या लक्षात घ्यायचं ही जी युद्धनीती आहे ती चपळ हालचाल ती याच्यामुळे घडत आहे. आता एक छोटस छान उदाहरण एक पत्राचा थोडासा भाग आहे. दिल्लीवर स्वारी केली बाजीराव पेशवे 1737 मध्ये. साधारणपणे मगाशी सांगितल्याप्रमाणे 1736च्या सुमारास बाजीराव पेशवे सीमोल्लंघन करण्याला पुण्यातून निघाले. साधारणपणे आपल्याला माहिती आहे की सगळी मराठा सेना ही दसऱ्याच्या दिवशी शमीवरची शस्त्र जी काढलेली ती काढून सीमोल्लंघन करून निघायची. आता तिकडनं निघाल्यानंतर अनिरुद्ध सिंह जो होता त्याच्याकडनं 20 लाखाचा वसूल बाजीराव पेशव्यांनी वसूल केला आणि ते यमुनेच्या दक्षिण तीरावरती घेऊन गेले. आग्र्याचा जो मोगल सुभेदार होता सादत खान मोहम्मद बंगश असे जे त्यांचे योद्धे होते ते त्यावेळेला तिथे तैनात होते. बाजीराव पेशव्यांनी त्यावेळेला मल्हारराव होळकरांना सांगितलं तुम्ही यमुनेच्या पलीकडे जाऊन लुटालूट करा आणि आपल्याला चोखाई वसूल करा. कारण सैन्य शेवटी काय असते पोटावर चालतं. सैन्याला पोसायचं असेल तर दारा पाहिजे पैगट पाहिजे पैसा पाहिजे. त्यामुळे सरळ तुम्ही ते चौकाई देत नसतील आपल्याला हे देत नसतील खंडणी देत नसतील तर सरळ त्याच्या विरोधात जा लुटालूट करा असं मल्हारराव होळकरांना सांगितलं. ती लूट परत घेऊन येत होते मल्हारराव होळकर. त्यावेळेला सफदरजंगाने त्याच्यावर हल्ला केला आणि काही मराठ्यांना त्यांनी मारलं. त्या युद्धामध्ये काही मराठे पडले.
उरलेली सगळी मंडळी ती यमुना पार करून बाजीरावाकडे परत आली. आता गंमत अशी की या घटनेची हकीकत सादत खानने दिल्लीचा जो बादशाह होता मोहम्मद शहा, त्याला अगदी आपण त्याला मीठ मसाला लावून म्हणतो ना तशी लावून, आता आपण पाकिस्तान मध्ये बघतो ना आम्ही यांची रखाल पार्टी वगैरे काही पुरावा वगैरे नाही, पण मीठ मसाला लावून त्यांच्या जनतेला खुश करायचं आणि आनंदोत्सव साजरा करायचा, तसंच काहीतरी सादत खानचं आहे. त्याने मीठ मसाला लावून एक पत्र धाडलं मोहम्मद शहाला बादशाहला आणि त्याने असं सांगितलं की आम्ही आमच्या सैन्याने मोठं आश्चर्यकारक कामगिरी केली. काय कामगिरी? तर बाजीरावाचा पराभव केला आणि त्याला चंबळ नदीच्या पार आम्ही हाकलून दिलं, असं खोटं नाट्य त्याने कळवलं. आता बादशाह असतो त्याने काही त्याचं काय म्हणू आपण इन्व्हेस्टिगेशन केलं नाही, तोही खुश झाला मुनीर सारखा आणि त्याच्या सगळ्या एकूण परिस्थितीचा. या बादशहाने सादत खानला हत्ती दिला, पोशाख दिला आणि त्याचा खूप मोठा सत्कार केला. बाजीरावाचे जे वकील होते धोंडो गोविंद हे दिल्ली दरबारामध्ये त्याला हाकलून दिलं, कारण आम्ही तुमचा आता पराभव केला म्हणून हाकलून दिलं. त्या वकिलाने बाजीरावाकडे येऊन सगळी हकीकत सांगितली की सादत खानने असं असं पत्र दिलं की मी बाजीरावाला एवढे चमड्याच्या पलीकडे हाकलून दिलं. बाजीराव म्हणाला अरे काय हा दबाड माणसं आहे. त्याने ठरवलं की आता मी गमतच करतो आणि म्हणून त्यांनी एक पत्र आणि काय केलं, कोणालाही पत्र लागू दिला नाही. आता त्यांनी ठरवलं की आता आपण बादशाला दाखवूया मराठ्यांचं पाणी काय, उदास काय म्हणतो ना आपण आजचा दाखवूया आपण, असं त्यांनी ठरवलं. आणि कोणालाही पत्ता न लागू देता 55,000ची घोडेस्वारांची फौज, 55,000 मला केवढं मोठं सैन्य आहे, इतकी मोठे सैन्य घेऊन हे स्वैर संचार याला म्हणतात तसं भारतभर करत गेले. कोणी त्यांना अडवायला यायचं नाही. 55,000ची फौज, घोडेबंद फौज त्यांनी घेतली बाजीरावाने. कोणालाही न कळता सरळ दिल्लीला त्याला वळसा मारून ते निघून गेले. हा इकडे सादत खान त्याचं सैन्य मोठी सैन्य तिथेच होतं, आनंदोत्सव साजरा करतंय. तेवढ्या वेळात ते मागणं येऊन त्याला पलीकडे येऊन दिल्लीच्या वेशीवर जाऊन बाजीराव उभा आहे. बादशाह घाबरला, कारण समोर बाजीराव दिल्लीच्या वेशीवर येऊन उभा आहे, म्हणून तो यमुना उचलून पळून जायची तयारी करायला. पण बाजीरावाला काही दिल्ली ताबीज करायची नव्हती, त्याला फक्त आपला किल्ला दाखवायचा होता आणि मराठ्याची ताकद काय आणि आपलं अस्तित्व दाखवायचं होतं. येस आय एम देअर, तुम्ही म्हणताय आम्ही हकललं चंद्राच्या पलीकडे, आज प्रत्यक्ष तुझ्या उभा ठेवा की मी उभा आहे, बोल काय करतो, हे अस्तित्व दाखवून द्यायचं होतं. आणि म्हणून त्यांनी हे सगळं केलं. त्यावेळेस एक पत्र आहे बाजीरावांच्या दप्तरात त्यावेळेला लिहिलं, आपल्याकडच्या लोकांना त्यांनी लिहिलंय. त्या पत्रात त्यांनी लिहिलंय, किती वाक्य सुंदर आहे बघा. मुघल तो आपणास माहीत आहे, करावे थोडे लिहावे फार. अनेक लोक आहेत आपल्याकडच्या राजकारणात, करावे थोडे लिहावे फार. आम्हास चमेली पार घालवले असे कित्येक सरदाराने बादशाह लिहिले. आता सत्य ते मिथ्या केले पाहिजे. जे सत्य आहे ते त्याला दाखवलं पाहिजे, जे खोटं बोलते ते सत्य आहे काय आहे ते दाखवलं पाहिजे. याचे विचार करून आता ह्याच्यात दोन विचार आहेत. एक आग्र्यावर चालत जाऊन सादत खानाला बुडवायचं, म्हणजे ज्याने हे खोटं लिहिलंय त्याच्यावरती जाऊन आग्र्यावरती हल्ला करायचा आणि त्याला बुडवायचा. अथवा दुसरा उपाय दिल्लीवर प्रत्यक्ष चालून जायचं आणि दिल्लीचं पूर जाळायचं, ते नुसते झापडझुंडी करायचे. बाहेरचे जे पूर आहेत ते जाळायचे, ते त्याला कळेल बादशाहला की कोण करतंय, बाजीराव येऊन पोहोचले. यातील दुसरा विचार योग्य वाटून भरतपूर दिग जवळ 3 मजलांचा प्रवास, म्हणजे 3 रात्रीचा मुक्काम, 3 नाईट डेज, 3 नाईट 4 डेज आपण तसा 3 मजलांचा प्रवास 1.5 मजलात करून, म्हणजे 3 दिवसांचा प्रवास 1.5 दिवसात केला घोडेस्वार करून दिल्ली गाठली आणि दिल्लीचे पूर जाळले. असं त्यांनी लिहिलंय की सत्य ते मिथ्या केले पाहिजे. काय तुम्हाला खोटं सांगितलंय ते काय सत्य आहे दाखवायचं, म्हणून तिथे आलं, माझं अस्तित्व दाखवायचं. त्यामुळे बाजीराव पेशव्यांनी असे अनेक साहस केले आणि सर्व ही घोडदळाच्या जोरावर केले असं लक्षात. अजून एक बाजीराव पेशव्यांचं एक छान उदाहरण तुम्हाला मुद्दामून सांगता येईल. बाजीराव पेशव्यांची मेवाड आणि जोधपूरची भेट 1735. एक प्रसंग फार मोठा आहे आणि त्यातनं बाजीराव पेशव्यांचं व्यक्तिमत्व काय लक्षात. राष्ट्रनिष्ठा, छत्रपतीच्या प्रती असलेली निष्ठा, किंवा आपण राणा प्रताप जे आहेत ज्यांनी मुघलांच्या विरुद्ध युद्ध पुकारलं आणि लढा दिला, त्यांच्याबद्दल असलेली असीम प्रतिष्ठा किंवा त्यांच्याबद्दल असलेला मनात सन्मान त्यांच्याबद्दलचा हा काय आहे ते त्याच्यातून लक्षात. आणि त्याच्या विरुद्ध मुघलांचे जे अंकित झालेले आहेत आणि मुघलांच्या मेहरबानीने राजे म्हणून जे वावरतात त्यांना कशी ट्रीटमेंट द्यायची हे दाखवणारा हा प्रसंग आहे.
त्यामुळे बाजीराव पेशव्यांचं किती ते युद्ध निपुण होते त्याचप्रमाणे राजकारण पटू होते हे आपल्याला लक्षात. 1735 ची मोहीम आहे. बाजीरावांनी मेवाड प्रांतात काढली होती राजस्थानच्या, आणि मेवाडचा राणा त्यावेळेला जो होता, हा राणा प्रतापचा जो वंशज आहे तो त्यावेळेला होता. त्या मेवाडला ते बाजीराव पेशवे गेले. अर्थातच मेवाडचा जो नरेश होता त्याने बाजीरावांचं स्वागत केलं, आणि मग बाजीरावाला एक दिवस त्याची भेटीच बोलवलं. बाजीरावांच्या स्वागतासाठी तिथली जी चंपा बाग आहे त्या चंपा बागेत एक मोठा समारंभ त्यांनी करायचं ठरवलं. स्वागत केलं, शामियाना उभारला, छान त्याला सजवलं, आणि त्या सामियानामध्ये त्याचं स्वागत करायचं बाजीराव असा त्याचा सगळा तयार होता. मखमली गालीचे अंतरले, छान छान सुवासिक अत्तरांचे फवारे जिथे येत आहेत, धूप जाळला जाते, उदबत्त्या जाळल्या, सगळं असं छान ज्याला विलासी म्हणता येईल किंवा ऐश्वर्य जेव्हा तिथे झळकते असं सगळं त्यांनी सदर सजवलं. आणि ते गंमत केली. असं एक डायस आहे, व्यासपीठ आहे, त्या व्यासपीठावरती 2 रत्नजडित सिंहासन ठेवले. आता कशा प्रकारे ठेवले आपल्याला माहिती. त्यांनी 2 रत्नजडित सिंहासन ठेवले आणि एका पातळीत ठेवले, समान पातळीवर ठेवले. बाजीराव पेशवे आले. बाजीराव पेशव्यांना या मेवाडच्या नरेशाने वेलकम केलं आणि तो म्हणाला, चला आज वरती बसूया. तो बघत होता नरेश की आता बाजीराव काय करतात. मला आश्चर्य वाटते, दोन्ही पातळीत समपातळीत ठेवले दोन्ही. म्हणजे त्या नरेशाची अपेक्षा आहे की बाजीरावाने एका खुर्चीत बसावं, सिंहासनावर एका, अर्थात मी इथला नरेश आहे, मी राजा आहे, मी एका याच्यात बसतो, आपण दोन्ही एका लेवलचं असं त्याला दाखवायचं होतं किंवा अपेक्षा होती. बाजीराव पेशव्यांनी त्याच्या अपेक्षेच्या विरुद्ध केलं. बाजीराव पेशवे गेले वरती आणि त्या सिंहासनाच्या पायथ्याशी ते छोटं आसन होतं त्याच्यावरती जाऊन बसले. ते उजवीकडचं चित्र त्याच्यावरती जाऊन बसले आणि त्या नरेशाला, मेवाडच्या नरेशाला आश्चर्य वाटले. म्हणून अरे आपण काय करता, तुम्ही तर संबंध भारताचं ज्याच्या रक्षण करतात आणि तुम्ही एवढं पराक्रम लागलं, तुम्ही खाली बसताय. मला बरोबर आहे, म्हणजे कर्तव्य बरोबर आहे, कारण हे सिंहासन राणा प्रतापांचं, हे सिंहासन राणा प्रतापांचं आहे, त्यांचा आदर मला राखायला पाहिजे आणि म्हणून मी खाली बसलो. हे झाल्यानंतर सर्वदूर बातमी पसरली आणि सगळे जय जयकार करायला लागले. इथल्या लोकांना पण खूप मोठी गोष्ट वाटली की हा एवढा मोठा पराक्रमी माणूस ज्याच्या ताब्यात सगळं हिंदुस्थान करायचे आहे, तो खालच्या आसनावर बसतोय आणि आपल्या राजाचा सन्मान करतोय. खूप आश्चर्यचकित झालं. पुढे तसंच ते निघाले, इथली सगळी भेट झाली आणि बाजीराव निघाले तिकडनं, आणि तिकडे निघून हे पुढे चौथाई वसूल करण्याकरता जयपूरला त्यावेळेला जो राजा होता तो सवाई जयसिंग होतो, म्हणजे तिथला राजा मुघलांचा मांडली. त्याला ही गोष्ट कळली होती आणि आता त्याच्याही मनात नवीन काहीतरी बातभेद शिजत होता. त्याने सगळं तसंच केलं. इकडे चंपा बाग होती, इकडे मनोहर बाग म्हणून त्याच्या होती. त्या मनोहर बाग सजवली, तसंच जळजळाई वगैरे सगळं तो तामझाम तसं केलं. त्यानेही एका व्यासपीठावर 2 रत्नजडित सिंहासन केलं. आता त्याचा अपेक्षा होती की जसं तिकडे केले तसं तिकडे व्हायला पाहिजे. तसं झालं, सगळं ठेवलं. बाजीराव पेशवे आले, त्याचं स्वागत झालं. तो हात धरून व्यासपीठावर गेला. 2 सिंहासनं दिसली. बाजीरावांच्या चटकन लक्षात आलं की याला काय अपेक्षित होतं. ते 2 सिंहासनं दिसल्याबरोबर चटकन जाऊन सिंहासनावर एका बाजीराव पेशवे बसले आणि त्याला दाखवून दिले की आपण एका समपातळीवर इथे छत्रपतींचा मेवाडच्या नरेश राणा प्रतापांचं सिंहासन होतं, म्हणून मी खाली बसलो. इथे मात्र तू माझ्या लेवलचा आहेस, सो तुम्ही तुझ्या लेवललाच बसला आणि त्याचा अपेक्षा बनला. आणि ते सगळं मोठं काय तो प्रसंग झाला असं तुम्ही विचार करा, शब्दात सांगता येत नाही. हे सगळं झालं आणि या 2 वेगवेगळ्या घटना किंवा 2 वेगवेगळ्या पद्धतीची कृती का केली असं सगळ्या लोकांना आश्चर्य वाटलं. त्याचं कारण ते होतं. आणि मग सदाशिव बल्लाळ जो होता त्याचा वकील बाजीराव पेशवे, त्याने बाजीरावांना या 2 परस्पर विरोधी कृतीचं वागण्याचे कारण विचारले. किंवा हे कारण त्यांनी सांगितले की ते सिंहासन हे मेवाडच्या राणा प्रतापाचं आहे की जो आपलं सार्वभौमत्व जपण्यासाठी मोगलांशी लढले, प्राणपणाने लढले. याच्या विरुद्ध हे त्यामुळे आपण जयपूरची जी मंडळी आहे यांनी आपलं स्वतःचं रक्षण करण्याकरता आपल्या बाया मुला दनाखान्यात पाठवल्या, मांडली झाले, त्यामुळे ते त्या लायकीचे नाही. असा हा मेवाडचा सगळ्यात प्रसंग आहे. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊया. बाजीरावांचं चरित्र आणि चारित्र्य काय होतं याची एक थोडीशी झलक आपल्याला इथं मिळते. नुसतं युद्ध आहेतच, पण त्याच्याबरोबर राजकारण प्रभुत्व जे आहे ते शिवाजी महाराजांच्याच पुढचं आहे असं आपल्या लक्षात येतं.
शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाचा बाजीरावांच्या कर्तृत्वाचा हा चढता आलेख आहे. असामान्य दोघांची युद्ध नेतृत्व आहे. बुद्धी आणि युद्ध कौशल्य म्हणजे बुद्धी आणि शौर्य या दोघांचाही वापर करून दोघांनी शिवाजी महाराज आणि बाजीरावांनी अनेक लढाया जिंकल्या. जगातील अनेक देशात या लढायांचा अभ्यास केला जातो. दोन लढायांचं मला सांगायचं आणि ती दोन लढाया अशा आहेत की अमेरिकेमध्ये USA मध्ये वेस्ट पॉइंट मिलिटरी अकॅडमी आहे आणि तिथल्या लष्करी योद्ध्यांना प्रशिक्षण दिलं जातं. जे लष्करामध्ये अधिकारी असतात त्यांना आणखी त्याला आपण स्किल डेव्हलपमेंट म्हणा आणखी काही युद्धशास्त्राचं प्रशिक्षण आणि त्याला कौशल्य जोपासण्यासाठी दिलं जातं. तर त्या ठिकाणी दोन आपल्या भारतातल्या किंवा महाराष्ट्रातल्या लढायांची मॉडेल्स करून ठेवले. त्यातलं एक मॉडेल आहे प्रतापगडचं युद्ध. म्हणजे शिवाजी महाराजांनी त्याचा उल्लेख केला, अफजल खानाचा पुतळा काढला आणि जॉग्राफी डिक्टेट स्ट्रॅटेजी हे जे आहे त्याचा पुरेपूर उपयोग केला. जो भूगोल आहे त्याचा उपयोग करून त्यांनी मोठ्या सेनेला अफजल खानासारख्या बलाढ्य पराक्रमी सरदाराला क्रूर अशा सेनानीला काही मिनिटात त्याचा पुतळा बाहेर पडून संपवून टाकला. पुढे सगळं ते युद्ध झालं गावडीमध्ये आणि संध्याकाळच्या वेळेला ते सगळं संपलं. मगाशी मी एक सांगायचं विसरलो, निसर्गाचं भान काळ वेळ त्याला ते भान बाळगणं का गरजेचं आहे. शिवाजी महाराजांनी हे युद्ध केलं त्याची तारीख आहे 10 नोव्हेंबर 1659. थंडीचे दिवस आहेत आणि तुम्ही ज्या वेळेला प्रतापगडला जाल तुम्हाला अजूनही घनदाट जंगल आहे. संध्याकाळी नोव्हेंबर महिन्यात सूर्य जो आहे तो उशिरा मावळतो. ते संध्याकाळच्या वेळेला सावल्या त्याच्या गरज लांब होतं. हे युद्ध जे काय आपण ते शिवाजी महाराजांनी भेट घेतली 2 वाजता घेतली. त्याचा पुतळा काढला. पुढच्या अर्ध्या तासात युद्ध सुरू झालं आणि प्रतापगडच्या पायथ्याला ते सगळे 2 तासात त्यांनी संपून टाकले 1200 मीटर. जिथे जावळीला मोठा त्याचा तळ होता तिथे या लोकांनी पण जाऊन हल्ला केला आणि संध्याकाळ व्हायच्या आत तिथलाही सगळा तळ जो तो साफ करून टाकला. वेळ अत्यंत महत्वाची. संध्याकाळी थोडासा संधी प्रकाश असतो. त्या काळामध्ये काळोख जास्त होतो कारण घनदाट जंगल आहे. जरी सूर्य असला आकाशात तरी घनदाट जंगल आहे आणि त्या जंगलात त्या काळोखाचा फायदा संधी प्रकाशाचा फायदा घेऊन शत्रूवरती बेसावं शत्रूवरती हल्ला करायचा आणि त्यांना संपवून टाकायचं. हे जे धोरण आहे हे धोरण आपल्याला दिसत येतं की वेळेचं निसर्गाचं आपल्याला भूमीचं युद्धभूमीचं भाग ठेवायला लागेल. त्या याच्यामध्ये शिवाजी महाराजांनी अत्यंत योग्य प्रकारे केलेलं आहे. सून झू नावाचा एक 2500 वर्षापूर्वी चिनी युद्धशास्त्र अभ्यासित झाला. तर सुंजू आहे त्याने 13 प्रिन्सिपल्स ऑफ वॉर असं नाव ते पुस्तक केलं. तुम्ही PDF मला नेटवरती पाहायला मिळेल. त्यातल्या पहिल्या चॅप्टरमध्ये हेच सांगितलं म्हणजे आता सांगितलं 2500 वर्षापूर्वी त्यांनी नीती सांगून ठेवली की युद्ध सुरू करण्यापूर्वी तुम्ही हा सगळ्याचा विचार करा. युद्धभूमी कोणती निवडताय, कोणता काळ आहे, कोणती वेळ आहे हे सगळं बघून जो अभ्यास करून जो युद्धात उतरतो तो अर्धाधिक युद्ध जिंकतो असं त्यांनी लिहिलं. जो अभ्यास करत नाही त्याचा बरोबर निश्चित. हे सुंदूने 2500 वर्षांपूर्वी लिहून ठेवलं आहे. शिवाजी महाराजांनी त्याच्याकडे त्याला प्रिंटिंग नव्हतं पुस्तक पाहिलेलं नाही पण ते शिवाजी महाराजांनी ही सगळी नीती माहिती होती ते आपल्याला लक्षात. पुढे बाजीरावांनी सुद्धा तेच धोरण अवलंबलं असेल. तर ही जे युद्ध आहे प्रतापगडचं आणि दुसरं बाजीराव पेशव्यांचं पालखेडचं युद्ध जे आहे त्या पालखेडचं युद्ध सुद्धा आता मी वेळेच्या भागामध्ये सांगत आहे त्याच्यावर त्यात काही आपल्याला लेक्चर घेत आहे. पालखेडच्या युद्धावर सेम धोरण आहे. दगदगू धोरण सगळं तर तलावाच्या भोवती त्याला घेऊन दिलं, त्याचं पाणी तोडलं, दाणा तोडला, वैरण तोडली, खायला आणलं नाही, प्यायला आणलं नाही, असं एवढं सगळं प्रचंड मोठं सैन्य आहे. तोफणार आहे निजामाच्यापैकी काही करू शकले नाही. सेम अफजल खान 25,000ची फौज घेऊन आला. शेवटी जेव्हा प्रतापगडला गेला पाहिजेला तेव्हा बरोबर फक्त 1200 सैनिक होते. घोडदळ घोडेस्वार सगळे वरती ठेवायला लागले. तोफखाना सगळा वरती ठेवायला लागला. हा जो अभ्यास असतो निसर्गाचा शिवाजी महाराजांनी केला होता तोच बाजीरावाने केला. प्रसंगी ते असे शत्रूला घाबरवायचे किंवा भुलभुलैया म्हणतो हिरवळीचे पट्टे तयार करायचे. अस्थायी ज्याला म्हणतो टेम्पररी असे हिरवळीचे पट्टे तयार करायचे. म्हणजे शत्रूला वाटायचं अरे वा इथे हिरवळ्याकडे पाणी असतात आणि ते फसायचे आणि तिथे येऊन अडकायचे आणि मग ते काही फसायचं. पाणी जरी असलं तरी त्याच्यात विष टाकलेलं असेल तर मीठ टाकलेलं असेल आणि ते घेऊन त्या तळ दिला की लोक बाजूने खेळायचे. तर सगळे लोक दबा धरून बसले. अशा पद्धतीच्या या लोकांनी छत्रपती शिवाजी महाराज असो किंवा बाजीराव पेशवे असो
याने जे युद्धतंत्र वापरलं, ज्या टॅक्टिक्स वापरल्या त्या कालखंडातल्या सर्वोत्तम कालखंडातल्या त्या आहेत आणि म्हणून या दोन युद्धांची मॉडेल्स आता मी सांगितलं ते वेस्ट पॉइंट मिलिटरी अकॅडमीमध्ये त्यांनी करून ठेवलेले आहेत की त्या तिथे अमेरिकेतल्या लष्करी अधिकाऱ्यांना त्याचा अभ्यास करता यावा, कशा पद्धतीने शत्रूला हैराण केलं किंवा शत्रूला पराभूत केलं हे त्या टॅक्टिक्स आहेत, त्या स्ट्रॅटेजीज आहेत ते कळावं म्हणून त्याचा तिथे त्यांनी मॉडेल्स करून ठेवले. असा आपल्या शिवाजी महाराजांचा आणि बाजीराव पेशव्यांचा गौरव त्या ठिकाणी झाला आहे असं आपल्या लक्षात येतं. बाजीराव पेशव्यांनी 20 वर्षाच्या कालखंडात किती ठिकाणी संचार केलाय. मी मगाशी म्हटलं की स्वयं संचार. मी पहा युद्ध झाले, त्यांच्या लष्करी मोहिमा आहेत, कुठे कुठे तळ पडले, सगळा भारत त्यांनी आपल्या उत्तरेपासून अगदी पार तुम्हाला त्याच्यापर्यंत दिसेल त्याच्यापर्यंत काय आपण दक्षिणेकडे इथपर्यंत दिसेल तुम्हाला इतका त्यांचा संचार. शिवाजी महाराजांनी पार जिंजीपर्यंत आपलं स्वराज्य वाढवलं. जिंजी कुठे माहिती आहे? पॉंडिचेरी पासून 150 किलोमीटर, चेन्नई म्हणजे मद्रासला 150 किलोमीटर दक्षिणेला इथपर्यंत शिवाजी महाराज गेले होते. तसा हा त्यांचा पाया होता, कारण त्यावेळेला तिथे उपलब्ध साधनं होती किंवा जे काही तुम्ही सुरुवात केली होती. आधी रचला पाया मग झाला असे कळस आपण जे म्हणतो, ज्ञानदेवी रचला पाया तुका झाला असे कळस असं आपण म्हणतो ना, तसं शिवाजी महाराजांनी जो पाया रचला शिवाजी आपल्या स्वराज्याचा त्याच्यावरती कळस चढवण्याचं काम हे तुमच्या लोकांनी केलं. त्याचे सर्वोत्तम शिष्य बाजीराव येतात असं लक्षात येतं. वयाच्या 40व्या वर्षी किती अफाट काय गोडधोड घरगुती भांडणं आहेत. आपल्याला मी त्या प्रकरणात गेलोच नाही, तिकडे गेलोच नाही. मस्तानीचा प्रकार आहे, घरातले सांभाळायचं, घरातले लोक विरुद्ध केलेले आहेत. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये हा योद्धा लढत होता अविश्रांत दौलतीसाठी. दौलत म्हणजे तशी दौलत नाही, दौलत म्हणजे स्वराज्य. दौलतीसाठी हे सगळं चाललेलं आहे. कर्ज काढण्यात सगळ्या पेशव्यांचे तुम्ही पुढे पहा, त्याचा पत्रव्यवहार पहा. कर्ज वारायचंय, सावकाराकडनं कर्ज घेतलेलं आहे त्यांनी, ते कसं करायचं वारायचं, त्याच्याकरता पुन्हा कर्जावरती कर्ज काढायला. कशाकरता कर्ज आहे? ते स्वारी मोहिमा केला त्याचा जो खर्च भागवायचा आहे तो. तिथनं जी लूट आली ती आपल्या घरात ठेवली नाही, शिवाजी महाराजांनी पण ठेवली नाही. सुरतेला मिळालेलं सर्व धन जे आहे ते सिंधुदुर्गच्या बांधणीकरता वापरले. तोरण्याला त्याला जो धन मिळालं ते त्यांनी राजगड बांधण्याकरता वापरलं. इदम न मम असं जे म्हटलं राष्ट्राय स्वाहा, तशा पद्धतीने ही सगळी मंडळी वापरतात. आणि अशा पद्धतीने जेव्हा डेडिकेटेड काम होतं त्याच वेळेला कुठेतरी राष्ट्रात एक वेगळा इतिहास निर्माण. आणि त्यामुळेच जे स्वराज्य होतं शिवाजी महाराजांचं छोटंसं त्याचं साम्राज्यात कट्टेपार अटक ते कटक. कटक म्हणजे आज ओरिसामध्ये रघुजी भोसले जे होते नागपूरचे तिथे पोहोचले. तिकडची जी सगळी मंदिरं आहेत ओरिसातली, जगन्नाथपुरी असेल किंवा आता सॉरी जगन्नाथपुरी दुसरं कोणतं ते जगन्नाथपुरीचं लाईव्ह टेम्पल होतं, कोणाचं सोडून पूर्ण गाडलं गेलेलं होतं दगडामध्ये. हे आपण मराठ्यांनी शोधून काढले आणि तिथे पुनर्स्थापना केली. आपल्याला माहिती नसतं त्या गोष्टी. सो कटक हे कटक आणि कटक म्हणजे पेशावर किंवा आपण जर ऍक्टिव्ह झेंडे लावले म्हणतो ते पाकिस्तानात किंवा अफगाणिस्तानात तिथपर्यंत आपण स्वैर संचार केलाय, कोणाचाही विरोध नाही. 1751चं नंतर जे काही गोष्टी घडल्या, पानिपतचं युद्ध घडलं, तो एक दालबोट लागलेला आहे. पण त्याचा सगळा पराभवाचा वचपा पुढच्या काही काळ वर्षात या लोकांनी घेऊन काढला आणि दुःखीने आपलं जे काही अपयश होतं ते धुवून काढलं असं आपल्या लक्षात येतं. आणि असा हा ज्याचा हा सगळा साम्राज्य विस्ताराचा ज्याला म्हणून पाया रोवला रचला ते बाजीराव पेशवे. त्यांच्या वडिलांनी सुद्धा मोठं काम केलं. बाजीराव पेशव्यांच्या सनदा ज्या लागतात मराठ्यांना, शाहू छत्रपती आले महाराष्ट्रात, पण त्यांना कुठेतरी एस्टॅब्लिश होणं गरजेचं होतं. त्यावेळेला बाजीरावांच्या वडिलांनी जाऊन पहिल्या गायक पेशव्यांनी जाऊन सनदा आणल्या दिल्लीतनं. आणि संभाजी महाराजांची जी पत्नी होती येसुबाई, जी अटकेत होती अनेक वर्ष, 1689 पासून जी अटकेत होती, अनेक वर्ष बोलायची अटकेत होती, तिला सोडून आणली. एवढ्यामध्ये आपल्याला कोणी सांगितलं काय असेल ते असेल. परंतु असा हा बाजीराव पेशवा तो 28 एप्रिल 1740 म्हणजे वैशाख शुद्ध त्रयोदशी शके 1762 मध्ये 1662 शिवाजी महाराज 1762 बरोबर 1740 हा इंग्रजी वर्ष. त्या दिवशी नर्मदेच्या काठी
लष्करी छावणीत असताना त्या रावेरखेडी प्रांतात मध्य प्रदेशमध्ये त्यांचं निधन झालं. अतिशय काय म्हणतो आपण ते थोडंसं घरगुती कलं ते त्याची काढायचं आणि त्या अल्पायुषी लाभलेल्या बाजीराव पेशव्यांचं त्या ठिकाणी निधन झालं. त्याची आज ती समाधी आहे तिथे तुम्ही गेला मुद्दावर जाऊन बघा. आपण रायगडला जातो आणि बाकीच्या ठिकाणी जातो, शिवनेरीला जातो, शिवाजी महाराजांचं सांगायला बाजीराव पेशव्यांनी ज्यांनी तुमचं साम्राज्य उभं केलं, विस्तार केला, त्या बाजीराव पेशव्यांचा अखेरचं जिथे त्यांनी श्वास घेतला त्या भूमीत जाऊन त्यांच्या समाधीचं दर्शन घ्या ते आपलं सगळ्याचं कर्तव्य असेल सांगितलं. असं तर बाजीराव पेशवा या ठिकाणी चिरनिद्राने घेतले. समाधीच्या स्वरूपात असं म्हणजे चिरविश्रांती आपण त्याला कुठे घेत आहे. ते 2 स्लाइड्स बघा शेवटच्या मला लक्षात येईल की या लोकांचं कर्तृत्व काय. इकडे आपण जे अलीकडे पाहतो स्लाइड की साधारण शिवाजी महाराजांचं स्वराज्य केवढं होतं ते लक्षात आहे. हा मूळचं स्वराज्य शिवाजी महाराजांचं 1674 सालचं. त्याच्यानंतर 1677 ऑक्टोबर महिन्यात दसऱ्याच्या दिवशी शिवाजी महाराज बाहेर पडले कर्नाटकात जिंजीपर्यंत जाऊन पडले नगरापासून 100 किलोमीटर. आणि तेवढ्या काळात त्यांनी 1.5 वर्षात एवढा प्रांत आपल्यासाठी जिंकून त्याची कारण कशा करता गेले. लोक म्हणतात राज्याभिषेकाला एवढा खर्च झाला तो भरून काढण्याचा तो एक भाग होताच त्यातला. कारण हा संपन्न प्रदेश आहे. तुंगभद्रा कावेरी नदी पुरी आहे ती संपन्न आहे, आजही संपन्न आहे. तिथं भरपूर पैसा मिळणार होता. स्वराज्याच्यासाठी पैसा गरजेचं होतं, स्वराज्याचा विस्तार करणं गरजेचं होतं, त्याच्याकरता गेले. पण त्याचं खरं कारण आहे ते पुढे राजाराम महाराज ज्याला रायगडावरून निघाले विसटले आणि पुढे येऊन त्यांनी इथे जिनीच्या किल्ल्यात वास्तव्य केले. 9.5 वर्ष जवळजवळ त्यांनी मोगलांना तिथे राहून झुंज दिली. तेव्हा आपल्याला लक्षात येईल की शिवाजी महाराजांचं ध्येय धोरण काय होती, त्याची दूरदृष्टी काय. छोट्याशा स्वराज्याला जर शत्रू आला औरंगजेब, शत्रू म्हणजे औरंगजेब, तो आत आला तर आपण त्याने जर आपल्याला भेटलं तर मागे 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 किती जायचं, तर सेफ पॅसेज पाहिजे आपल्याला. म्हणून हे त्यांनी ही छोटीशी प्रक्रिया होती निर्माण केली आणि त्याचा पुढे काही वर्षातच खरा उपयोग जो आहे. हे पहिलं स्वराज्य आहे ज्याचा पाया शिवाजी महाराजांनी घातला. आणि पुढे पहा संबंध भारतवर्ष अगदी पेशावर आणि अटकेपर्यंत आपण जाऊन पोहोचलो. एवढं मराठा साम्राज्य अगदी ज्याला म्हणू आपण सगळ्यात वरती 1758 तालुक्यात एवढं स्वराज्याचा विस्तार झाला आणि स्वराज्याचं साम्राज्यात रूपांतर झालं. त्यातला ती जी शिडी आहे स्वराज्य ते साम्राज्य त्यातले शिडी ज्याच्यामध्ये आपण पायऱ्या म्हणतो ज्याच्यामुळे एखादा माणूस वरती जात राहतो ती पायरी जी आहे ती बाजीराव पेशव्यांची आपण अभिमानाने सांगू शकतो. त्यामुळे साम्राज्य विस्तारक असं आपण त्याला म्हणू शकतो. संस्थापक म्हटलं तर लोकांना राग येतो कारण ते शाहू महाराजांचे सेवक होते. पण म्हणून त्याला एक योग्य शब्द असा आहे की साम्राज्य विस्तारक. आणि विस्तार केला आपल्या स्वराज्याच्या साम्राज्यामध्ये. तर ते असं हे आपल्याला दिसतं. आणि ही सगळी जी प्रेरणा आहे ती शिवछत्रपतींची पासून आहे. पुढे 100 वर्षात छोट्याशा स्वराज्याचं साम्राज्य आणि त्याचा महत्वाचा मुळा बाजीराव पेशवे यांनी प्रचंड तोडजोड केली, प्रचंड लढाया केल्या. 41 लढाया ते लढले, एकही लढले नाही असं जगात उदाहरणच नाही तुम्हाला सापडणारच दाखवून द्या. अनेक योद्धे आहेत आपल्याकडे येऊन गेले त्यांचा आपण जोडले जात असतो. नेपोलियन पासून सगळेजण आहेत, लेखनानंतर आहे सगळे. पण ते कुठे ना कुठेतरी त्यांचं कुठेतरी युद्धात ते हरले जातात. पण हा योद्धा बाजीराव पेशवे अपराजित राहिला आणि सर्व त्यांनी याच्यामुळे निर्माण केलेल्या आणि या 18 ऑगस्टला त्यांची जयंती त्यानिमित्ताने आपण या ठिकाणी आज भाषण आयोजित केलं आणि मला बोलायला संधी दिली त्याबद्दल आपण खरोखर आभारी आहे. कुठेही अशा पद्धतीची संधी मिळत नाही आणि आपल्या सर्वांचं त्यासाठी खूप खूप धन्यवाद. तुम्हाला काही प्रश्न वगैरे विचारायचे का? मला एक प्रश्न विचारायचा आहे. बाजीरावांना त्याच्या मातोश्रीकडे खूप त्रास झाला. बाजीरावांना मातोश्रीकडे खूप त्रास झाला असं एक प्रकरण आहे. प्रकरण म्हणजे सगळ्यांकडनं झालं. म्हणजे घरातल्या लोकांना ते प्रकरण आवडत नव्हतं. मस्त हे प्रकरण कारण ते शिष्टसंमत नव्हतं. तिथल्या त्यावेळेसची जी काही समाज धारणा होती, जे काही आचार विचार होते,
हे निषिद्ध आहे, अभक्ष भक्षण आहे किंवा धर्मातली स्त्री आहे तिच्याशी ते कोणालाही पसंत करतो. इव्हन शिवाजी आपल्याला शोधत नसतो. मी शनिवार वाड्यात गेला तर मस्तानीचा वेगळा वाडा आहे, त्याला एंट्री एक्झिट वेगवेगळं होतं, इकडे नाही. पण काय असं गमत बघा, हळूहळू ते ऍक्सेप्ट होत गेलं पुढे. आणि पुढे गमत अशी आहे की मस्तानीपासून ते संशयकांत त्यांची पुढे संतती झाली बाजीरावपेक्षा, त्यांनी पुढे याच्या पानिपतच्या युद्धात मोठा पराक्रम गाजवला. त्यामुळे जरी त्यांना काय म्हणू आपण अशा अनेक गोष्टी आहेत की ते त्याच्याबद्दल खूप सांगितलं जातं. त्यांची क्रांती नाजूक होती, तिथे पान कलर होते, दिसायचं असं सांगितलं जातं. पण त्या गोष्टी सोडून देऊ. पण हा त्याला त्रास तर नक्कीच झाला. त्याच्यावरती थोडंसं कदाचित तो पण त्यांच्या डोक्यात ते असेलही तो विषय. किती जरी मोठा माणूस असला तरी घरच्या कटकटी असेल तर त्याला कुठेतरी पाय आपोआप घेतला जातो, नाही म्हटलं. सो तसं काहीतरी झालं असेल. त्या सगळ्या विमर्शने त्यांचा मृत्यू झाला आणि नंतर आणि त्यावेळेला असं म्हणतात की त्या अंगात ताप होता तरी सुद्धा ते नर्मदेच्या त्या पाण्यात पोहायला उतरले. लोक सांगत होते की अवघा नका अंगात ताप म्हणजे नियती असते की तुम्हाला त्या गोष्टी करायला लावते असेल. अख्ख्या आयुष्यामध्ये मस्तानी त्याच्या फक्त 9 ते 10 महिने होती. खरं आहे का? त्यांचे संबंध 40 वर्षाच्या आयुष्यामध्ये मस्तानी फक्त 9 ते 10 महिने होती. स्वारीपासून त्यांच्याबरोबर आणि इव्हन प्रायव्हेट क्लिनिक्सवर ऍक्सेप्टन्स नव्हता हा ऍक्सेप्टन्सचा प्रॉब्लेम. बरोबर आहे. आजही तुम्ही एकदम असं काहीतरी आउट ऑफ वे जाऊन करायला तर समाजात पटकन ते मान्यता मिळत नाही. आज आपण किती पुरालेलो असतो तरी सुद्धा पटकन असं कोणी काहीतरी आउट ऑफ वे जाऊन केलं, आउट ऑफ बॉक्स केलं ते ऍक्सेप्ट होत नाही. पण ठीक आहे, आपल्याला दुर्दैवाने आपण तोच भाग लक्षात ठेवू. बाजीरावाचं कर्तृत्व आहे ते बाजूला पडतं आणि संशय आहे बाजीराव मस्तानी हे प्रकरण पुढे भेटत राहतो. हा एक खरं दुर्दैव आहे. कारण त्याला काय ना आपल्या हिंदू समाजाचा गंमत अशी आहे की इतिहासाचं नाटकीकरण ड्रामाटायझेशन ऑफ हिस्ट्री आपल्याला आलं. म्हणजे शिवाजी महाराजांच्यापासून प्रेरणा काय घ्यायची आपण विचारत नाही. मग शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा पुतळा काढला, तो वाघाखाने काढला की तलवारीने त्याला मारलं, शाहिस्तेखानाची मोठं कशी छाडली. ह्या सगळ्या गमती जमती होण्यापेक्षा आपल्याला ते ड्रामाटायझेशन आवडतं आणि आपण त्याने भारावतो. कारण आपण काही करणार नसतो, दुसऱ्याच्या त्याला शिवाजी असंच वाटत असतं. त्यामुळे हे सगळं होतं. आपल्याला ते आपले तेवढी अजून काय म्हणू आपल्या हिंदू समाजाची ती धारणा नाही अजून इतक्या वर्षानंतर. आणि ते आपण बघतोय आपल्या देशाला जे काय चाललंय ते घरभेटी आहे, आपल्यालाच विरोध करणारे लोक आहेत, जो काही पराक्रम गाजवला त्यावर क्वेश्चनिंग करणारे लोक आहेत, सगळं पाहतोय. दुसऱ्याच्या घरी तर त्यातला जे काही त्रास असतो तो भोगायचा असतो. आणि शिवाजी म्हणून बाजीराव म्हणून सामान्य गोष्टी त्यांचे पराक्रम दिसतात. पण आपण एक विचार करायला पाहिजे की ह्या सगळ्या कटकटीमधनं इंटरनली ते कसं त्याला कोप करत दुसरं प्रॉब्लेम विरोधात्मकपणा म्हणतात काय. आणि उगाच शिवाजी महाराजांचं जे वर्णन केलंय की समर्थांनी की निश्चयाचा महावीर बौद्ध जगांची आहे, अखंड स्थितीचा विचार, अखंड स्थितीचा विचार, हे सगळे चाललेले आजूबाजूला प्रतिकूल परिस्थिती घरातली कटकटी आहे. पण निर्धार जो अखंड तो घडत नाही, ते महत्वाचं. आवडते शिष्य प्रतिकात्मक किती वर्षांचा अंतर गेलं. शिवाजी 1680 यांचा मी शिवाजी महाराज आणि बाजीराव यांचं युद्ध नीती आणि हे कंपॅरिझन केलं. पण शिवाजी महाराजांनी कसं कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला परत दिलं, तसं बाजीरावांच्या युद्धाच्या युद्धनीतीमध्ये स्त्रियांना रिस्पेक्ट देणं असं काही आहे.
आता त्यातलं पहिलं तुम्हाला सांगतो की कल्याणच्या सुभेदाराच्या त्या सुनेचा वगैरे सुद्धा आपण प्रसंग करतो. आपण भाजी पिणाऱ्यांच्या सिनेमात सुद्धा ते कपन करतो. इतिहासात कुठे गेला आपण इतिहास हा कागदपत्रावर चालतो. मला चांगलं वाटतं, मला वाईट वाटतं किंवा मला हे आवडतं म्हणून इतिहास नसतो. त्यामुळे सगळ्या दंतकथा आहेत किंवा काही त्यातनं ते सिनेमातल्या आलेल्या गोष्टी आहेत. त्यातलं मूळ हे काय गाभा काय असं शिवाजी महाराजांचं चारित्र्य हा त्यातला गाभा आहे. आता बाजीराव पेशव्यांचं स्वतःचं उदाहरण असं नाहीये. आता तुम्ही म्हणाल मस्तानी प्रकरण, पण ते काही व्यभिचार नव्हतं हे लक्षात येतं. असा प्रसंग चिमाजी अप्पाच्या बाबतीत घडला. वसईच्या युद्धामध्ये 1739च्या आसपास आपला तारापूरचा किल्ला आहे. तारापूरला तुम्ही गेलात तरी आता अनु भट्टी आहे त्यामुळे तो फेमस आहे. पण तिथे किल्ला आहे समुद्राला तुम्ही जवळ होतो. तर त्या तारापूरचं युद्ध झालं पोर्तुगीजाच्या आणि प्रचंड काही महिने चालू होते. त्या युद्धात मग शेवटी आपल्या लोकांनी प्रचंड पराक्रम गाजवला. आपण हे जिंकलो. त्या युद्धामध्ये तो जो कॅप्टन होता तिथला, त्याचं नाव लक्षात येत तारापूरच्या किल्ल्याचा, त्या कॅप्टन मारला गेला आणि ही सगळी मग पोर्तुगीज मंडळी शरण आली. त्या कॅप्टनची बायको वगैरे सुद्धा शरण आली. मग त्याला ऑब्विसली प्रेझेंट करण्यात आलं, शिवाजी अप्पांकडे देण्यात आलं. त्यावेळेला शिवाजी अप्पांनी त्या कॅप्टनची जो मारला गेला त्याच्या विधवा बायकोला सन्मानाने वागवलं. अशी पत्र आहेत ना. म्हणजे कल्याणच्या सुभेदाराचं आपल्याकडे काही हे नाही, काही डॉक्युमेंटेशन नाही किंवा प्रूफ नाही, पण ती पत्र आहे आणि आपल्याकडे ते संदर्भ आहे. तर तिला सन्मानाने वागवून त्या सगळ्यांची व्यवस्था वेगळी बोट करून त्यांना बोटीत बसून गोव्याला पाठवून सन्मान केला हे आपल्याला कळत होतं. शेवटी ही लोक शिवाजी महाराजांचंच आचरण करत होते. नानासाहेबांचं एक फेमस वाक्य एका पत्रात ते म्हणतात, आम्ही गलिंग तो शिवाजी महाराजांचे सेवक आहोत. ते गली म्हणजे शिष्य म्हटले की आम्ही सर्व शिवाजी महाराजांचेच शिष्य आहोत. त्यांचंच धोरण अवलंबतोय, त्यांचंच चारित्र्याचा पथावरून आम्ही मार्गक्रमण करतोय आणि त्याच्यात दिसतं आपल्याला. सो हे शिवाजी अप्पांच्या बाबतीत आहे. 16 तारखेला विनंती करतो समारोप करू. जवळजवळ 1.5 तास आपण छान इतिहासात रमलो होतो. पराजींनी आपल्याला छान म्हणजे सफर घडवून आणली इतिहासाची. आणि आजकाल मला असं वाटतं की आपलं दुर्दैव इतिहास फक्त नाटकात म्हणजे नाटकी याच्यासाठी वापरला जातो. शिवाजी महाराजांबद्दल सुद्धा म्हणजे जे त्यांचं कर्तृत्व आहे ते कुठेच दिसत नाही. फक्त स्वतःसाठी शिवाजी महाराजांचा एक उल्लेख होतो आजकाल. त्याबद्दल आपण जास्त न बोलणंच हे आहे. पण थोरले बाजीराव पेशव्यांबद्दल मला स्वतःला सुद्धा बाजीराव मस्तानी किंवा शनिवारवाडा एवढीच एक माहिती होती, बाकीची माहिती जास्त नव्हती. ते पराजीने इतकं छान समजावून सांगितलं त्यांचा इतिहासाचा अभ्यास आणि एकूणच त्यांचं प्रेम इतिहासाबद्दल, शिवाजी महाराजांबद्दल, थोरले बाजीराव पेशव्यांबद्दल त्यांनी खूप छान सांगितलं. साम्राज्य विस्तारक म्हणून महत्त्वाचा दुवा थोरले बाजीरावांनी हे केला. म्हणजे त्यांचं जे काम होतं युद्धनीती किंवा शिवाजी महाराजांचं सर्वोत्तम शिक्षक हे जे थोरले बाजीरावांबद्दल जे बोललं जातं ते खरोखर आपल्याला म्हणजे मला स्वतःला तरी माहिती नव्हतं. आणि खूप छान पद्धतीने तुम्ही सांगितलं, तुमचा अभ्यास याच्यात दिसला. थोरले बाजीरावांबद्दल आम्हाला पण खूप अभिमानच वाटतं. म्हणजे इतकी अभिमानास्पद कामगिरी त्यांनी केली. अटक ते कटक आणि उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत जे साम्राज्य किंवा स्वराज्यापासून साम्राज्यापर्यंत शिवाजी महाराजांची जी हे होती तेच त्यांनी एक त्यांचा शिष्य म्हणून स्वतःचं धोरण, स्वतःच्या युद्धनीती आणि शत्रूला कसं बेकार पकडायचं ह्या ज्या सगळ्या जे त्यांनी समजावून सांगितलं. खूप मनापासून आभार तुमचे. तुमचा अभ्यासातून दिसून येतो, इतिहासाबद्दलची कल्पना दिसून येते. मी पराजींबद्दल बरोबर 4 ट्रिप्स केलेल्या आहेत. त्यांचं शिवथरगड, त्याच्यानंतर भीमाशंकर, आत्ता छत्तीसगडला आम्ही गेलो होतो. तर आशुतोष बापट पण एक अभ्यासक त्यांच्याबरोबर आणि त्यांच्या सगळ्या सहलीमध्ये कोणी ना कोणी ते अभ्यासक बरोबर घेतात की ते सगळी इतिहासाची माहिती तुम्हाला सांगतात. त्यामुळे जरूर तुम्ही त्यांच्या सहलीचा लाभ घ्यावा. सगळे गड किल्ले सगळी भ्रमंती त्यांच्याबरोबर जरूर आपण सगळ्यांनी त्याचा लाभ घ्यावा. मनापासून धन्यवाद. आणि प्रदीप सर आज इथे नाही आहेत, पण जरी ते शरीराने नसले तरी त्यांचं सगळं इथे लक्ष आहेच. त्यामुळे प्रदीप सर
पुरंदरे काका आणि मनोज आपले 3 आभारस्तंभ वाचन कट्ट्याचे मनापासून आभार तुमच्या सगळ्यांचे. आणि हा चिल्ड्रन्स वेलफेअर सोसायटीचा जो शाळेचा हॉल आपल्याला कायम मिळतो त्याच्यामुळे म्हणजे आपलं इतकं छान कार्यक्रम आपले होतात. तर त्या मुख्याध्यापकांचे आभार, मनापासून धन्यवाद. दत्ता नारपुरे मानधनाचे आपला पुढील कार्यक्रम रविवार 21 सप्टेंबरला आहे. साहित्यिक रवींद्र पिंगे यांच्या साहित्यावर आधारित कार्यक्रम आहे. 21 सप्टेंबर रविवार. रवींद्र पिंगे. दुसरे अनाउन्समेंट करायची होती. पराग लिंबेचं ज्या सोमवारी 11 ऑगस्टला संध्याकाळी 6:15ला मास्टर दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात एक व्याख्यान आहे. नुकतेच युनेस्कोतर्फे जागतिक वारसा स्थळातर्फे महाराष्ट्रातील 11 आणि तामिळनाडूमधील 1 अशा 12 शिवदुर्गांचा समावेश करण्यात आला. त्याविषयी मी हे आपल्या कट्ट्यावर टाकलेले आहे. ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांनी जरूर जावं. धन्यवाद.